क्लिअर बरोबर सगळ्यांना जय शिवराय। आज 29 ऑगस्ट 2024 29 ऑगस्ट 2023 रोजी आपला मराठा समाज शहागड इथं बैठक खात्यावरती लाखाच्या संख्येनं आजच्या दिवशी एकत्र आला होता। भर उन्हात आजच्या दिवसाचं त्या ठिकाणचं असणारं ऊन प्रचंड होतं। त्या तळतल्या उन्हात मराठा समाजाचे प्रश्न राज्यातले स्वतःवे कडक उन्हात त्या हवेवरती बसतो। एकही माणूस त्या ठिकाणावर हलत नव्हता। आजचा आपल्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे। एवढ्यासाठी फक्त आपला समाज एकत्र येत नव्हता। आपल्या समाजाला नाव ठेवलं जायचं। आजची आपली ही छोटेखानी बैठक याच्यासाठीच आपण ठेवली। आपल्याला काय मिळालं आणि काय मिळवायचंय यासाठी। थोडा वेळ ऊन लागल, काही उन्हाच्या बाहेर सुद्धा उभा आहेत, मंडपच्या बाहेर सुद्धा उन्हात उभा आहेत। तुमची सगळ्यांची कदर करून थोडा वेळ आता तुम्हाला तरी ऊन लागणारच आहे। सगळ्यात जास्त काय लागलं ते आज मन मोकळ्याने सांगतो। सगळ्यात जास्त काय वाईट वाटायचं त्यावेळेस आपण लहान असायचो, त्या टायमाला आपल्या कानावरती शब्द पडायचे। आपल्या समाजाला हिणवलेलं, आपल्या समाजाचा तिरस्कार केलेला। जसे जसे आपण मोठे होत गेलो तसं तसं ते कळायला लागलं की या कारणामुळं किंवा हे कारण नसताना आपल्या समाजाला नावं ठेवायचं। ज्यावेळेस आपल्या सगळ्यांच्या बुद्ध्या कळत्या झाल्या त्यावेळेस लक्षात यायला लागलं, अरे यार हे जाणून बुजून हिनवायला लागलेत आपल्याला, जाणून बुजून आपल्या जातीचा तिरस्कार करायला लागले। भाषा इतकी भयान असायची, हे मराठे खेकड्याच्या अवलादी यात असले शब्द आपल्याला बलाढ्य असणाऱ्या जातीला वापरलं जायचं। हे कधी एक येणार नाही, हे लोक यांचेच पाय ओढणार। घाण घाण पद्धतीनं लग्नाच्या मंडपात बसलेले असले तरी बोलायचे, गावच्या पारावर बसलेले असले तरी बोलायचे। काही जण की ज्यांना पहिल्यापासून जातीवादाची सवय आहे असे काही जण, बाकी सगळे चांगले असायचे, परंतु हे काही नासके थोडे असायचे, ही भाषा असायची। मग ते कुठंतरी असं काळजाला लागायचं की आपला एवढा मोठा बलाढ्य समाज असून काय एक होत नाही। यांनी मंदिरं कधी बघितले नाही, त्याच्यात मराठ्यांना बोलायचे सार्वजनिक ठिकाणी, चौकात, आणि कुठंतरी वाटायचं की आपण आपल्या समाजाला मायबाप म्हणून आपण काम केलं पाहिजे। जाऊ द्या, स्वार्थासाठी जगायला सगळेच आले असं प्रत्येक वेळेस वाटायचं। हे जीवन, हे जग सगळं स्वार्थानं भरलंय। मग जर सगळे स्वार्थी बनले तर मानव कुऱ्हाड समाजाच्या पडायला लागली, ती वाचवायची कोणी? समाज या दारिद्र्याच्या खायतून बाहेर काढायचा कोणी? सगळेच जर स्वार्थी बनायला लागले तर मग समाजाने तर विश्वास कोणावर टाकायचा? समाजापुढेही प्रश्न पडायला लागला। आम्ही साथ द्यायला तयार आहे, पण तुम्ही इमानदारीनं सगळं काम करा। ही समाजाची माफक अपेक्षा एवढीच होती। कधी कधी असं वाटायचं आपला समाज एक येत नाही का येऊ दिला जात नाही, हे 2-3 प्रश्न असायचे। समाज येत नाही म्हणावं तर हाक मारा, तिथं समाज उभा असतोय। बहुतेक आपला समाजाला एक येऊ देत नाही असं वाटायचं। आणि एकच हे 20-22 वर्षापासूनच हे जे गाडा चालला होता, एक दिवस लक्षात आलं की शेवटचं जीवनच समाजाला अर्पण करायचं, पण समाजासाठी टोकाचा लढायचं। कोणाच्या मोबाईल हात लावायचा नाही,
कोणाचं पद घ्यायचं नाही, कोणी लाल दिवा दिला तरी घ्यायचं नाही, कोणी किती पैशाचं आम्हीच दाखवलं तरी नाही, आपली चटणी भाकरच बरी. कोणी भाजी पकवान देईन म्हणलं तरी नको त्याच्या घरी जेवायला जायचं, कारण त्याच्यात विदूषक विचार भरलेले, म्हणून ते नको, त्याचं भाजी पकवान बी नको. आपली चटणी भाकर बरी पण इकायचं नाही. समाजाने एकत्र करायचा आहे. समाजात जर विश्वास ठेवायला असला तर आपल्याला आपला जीव जाळावा लागणार. आणि 29 ऑगस्टला असा क्रांती घडली, असा उठाव झाला. त्या शहागडच्या त्या पैठण फाट्याहून 3-3.5 लाख मराठी एकत्र आले आणि तिथून मराठ्यांनी डरकाळी फुटली. न्याय घेतल्याशिवाय मागे सरकायचा नाही. वाटेल ती किंमत मोजायची, वेळ आली तरी मोजायची, पण एक पाऊल बी मागे सरकायचं नाही. मग मरण डोळ्यासमोर दिसलं तरी हटायचं नाही. आणि हा शब्द पुऱ्या महाराष्ट्रानं त्याच दिवशी उचलला. बांधावरचा मराठा खरपडून जागा झाला. घराघरातला मराठा जागा झाला. शहरापासून खेड्यापर्यंतचा सगळा मराठा जागा झाला. आणि सगळ्यांनी एकच ठरवलं, स्वार्थ एकाच्याही मनात नव्हता. एकाच्या मनात ना श्रीमंत मराठ्याच्या, ना गरीब मराठ्याच्या, ना नोकरदार मराठ्याच्या, ना मजूर मराठ्याच्या. कोणाच्याच मनात स्वार्थ आला. सगळ्याच्या मनात फक्त एकच गोष्ट आली, समाज आणि समाजाचा स्वार्थ. बस एवढंच सगळ्यांचं एक मत आणि एक जीव सगळ्यांचा झाला. त्या जीवावरती प्रत्येक जण स्वार्थी न बनल्यामुळं आज हा लढ्याला 1 वर्ष पूर्ण होते. आनंद आज फक्त एवढाच आहे की जे हरामखोर आपण एक होऊ नये म्हणून वाट बघत होते, देव पाण्यात बुडून होते, मराठी कधीच मांडीला मांडी लावून बसले नाही पाहिजे, विखरून बसले पाहिजेत, हे जे स्वप्न बघत होते ते मराठ्यांनी आजच्या दिवशी मोडून टाकले. आणि मराठ्यांनी ताकदीने एकजूट दाखवली. आज एकच आनंद आहे, ते म्हणजे माझा मराठा समाज एकत्र. याच्यापेक्षा आपल्या जीवनातला मोठा आनंद दुसरा कोणताच नाही. मराठा एक सुटला नाही, हाच आपल्यासाठी आनंद आहे. आपल्या गावखेड्यात एक म्हण आहे, एकत्र राहा, चुटकेसरीची प्रश्न सोड. किंवा एखादा मोठं संकट आलं तर गावखेड्यात आपल्या चालता बोलता बोलता बोललं जातं, अरे जीव विषय काय, हाताच्या मळासारखा विषय, साधा विषय, काय विषय नाही, एवढा सहज बोललं जातं. कशाच्या जोरावर? एकजुटीचे. जसं की आपलं कुटुंब आहे, कुटुंबातले लोक जर एक जीवाने राहिले तर ते घर फुटत नाही. कसलं संकट येऊ द्या, फक्त घरातले माणसं एक जीवाचे पाहिजे. मग ते माणसं 2 असो घरात किंवा 50 असो, फक्त घर फुटून द्यायचं नाही. कसलं संकट येऊ द्या, तुम्हाला हजारांनी उदाहरणं आहेत की ते संकट लोकांनी तोडलेले. आपलं एवढंच पण होतं, कसले प्रश्न असू द्या, आधी चॅलेंज हे मराठा एक कर. मराठे जर एक झाले तर चुटकेसरचे न कसला प्रश्न असू द्या, चालता चालता मराठा सोडू शकतो, चालता चालता. म्हणून मराठा एक करणं हे चॅलेंज होतं आणि नेमका मराठा एक झाला. त्यातून फायदा काय झाला? प्रत्येकाला वाटायचं मराठ्यांना ओबीसीतून कव्हाच आरक्षण मिळू शकतं. खरंय खोटंही? मलाही वाटायचं, तुम्हालाही वाटायचं. विरोधकच इतके होते, आपले पण बाकीचे सोडून दे रे, ते चालता चालता उडीतो, माझ्यासारखं चालता चालता उडीतो म्हणल्यावर तुमच्या सारखे तर चालता चालता घुमून फेकून देतात ना तिथे एखाद्या. आपलेच ते माकड होते, काही करायची वेळ आली अरे ते करू नको, तिला बेकार असतं, मला ते घाबरायचे. मला सुद्धा घाबरत होती, असं करू नको, तसं होतं, सरकारच्या विरोधात पुढे जात असते का, सरकारला बेकार असतं. म्हणलं असू द्या, बेकार असं मी कळलं असं. मी बघतो सरकार फारकार कोण आहे, काय बेकार बक्कार असतंय, पागल करून टाकलं सगळं सरकार हे मराठीने. थोड्याच दिवसात ते आयुर्वेदाचे आरे आणलाय त्यांनी, आता येत त्याचे पण गोळ्या घ्यावा लागणार आहे. डेडीबुटीवाला देऊ जगन भुजबळ, देवेंद्र भाऊ बसले सागर बंगल्यावर. त्या बुवानी एक
जडीबुटीवाला ठोलाय आता छगर भुजवर ते डोंगरात हिंडत आहे तिकडे नाशिकच्या रे नुसती जडीबुटी गोळा करतात त्याच्या हाताला सराटीच लागत येते नाही का सराटीचे मुकाटे त्याला काय जडीबुटी त्याच्या हाताला लागा नाही एक हे असले त्यांचे ओठले सरकार पागल केले मराठी एकजूट सोपी नाही. आपल्यात सगळ्यात मोठा आनंद आहे बारीक लेकरांपासून तर वृद्ध माणसापर्यंत पहिल्यांदा आपला मराठा समाज एकत्र आला मायबापा हो जो आपल्या सुट्टी राहणार नाही. मी आहे ना तुम्हाला सांगतो आपल्याला मत देऊ ओबीसीतून आरक्षणच मिळू शकत नाही. 57 लाख ह्या नोंदी निघालेल्या सरकारनं लिहून दिल्या 5-5 झाला 50ला 5 निघून किती झाली 2.5 कोटी तरी आपण दिलेच धरू वरचे घालून टाका 1 कोटी 1.5 कोटी मराठा समाज आज आपला आरक्षणात गेला. एकजुटीचं हे यश आहे आपलं. आता ह्या आंदोलनातून मराठ्याच्या 10% आरक्षण पण मिळालंय पण ते आपल्याला मान्य नाही कारण ते टिकणार नाही. मराठा समाज मागास सिद्ध झालाय तर ते ओबीसी आरक्षणात 50% घ्यायला पाहिजे होता त्यांनी घेतला म्हणून ते आपल्याला मान्य नाही कारण ते उडणारच आहे. हे बळत बळत रडत पडत निवडणूक होतं टिकणार आहेत. बघा तुम्ही लिहून ठेवा आणि ते देवेंद्र भोसले तर प्राणी देऊ बिगर प्राणी पाणी पिणारा प्रतितलावर कोणी आहे का एखादा प्राणी नाही ना पण देव आहे. कशात काय टाकून पिईन पण पितो. शेतकऱ्याला मारीन कोणाला गोरगरीबाला मारीन. मराठ्यांना न मिळणारं आरक्षण मिळालं हे एक काम झालं आपल्या एकजुटीमुळे. आपल्याला 10% आरक्षणच मान्य नाही पण ते आपल्यावर लादलं. पण एक विचार केला उदाहरण म्हणून 2.2 कोटी मराठ्यांना आरक्षण ओबीसीतून मिळालंय. गावाची गावं निघाले कुणी काही म्हणू द्या जुन्या नोंदी येतात नव्या येतात खोट्याच येतात काही म्हणू द्या त्यांना याच्या पलीकडे बोलायला जागाच नाही. पण गावाची गावं निघाली याला साक्षीदार आपली जनता आहे का नाही कधीच निघत नव्हते म्हणून निघायला कसं काय लागले. हे मराठ्यांचे एकजुटीचं यश. ते 10% आपल्याला घ्यायचंच नाही ते टिकणार आहे की नाही. आणि तुम्हाला निवडणुकीच्या नंतर ते गेलेलंच दिसत लक्षात ठेवा तुम्ही गेलेलंच दिसणार ते टिकूच देणार नाही आणि ते टिकणार पण नाही. पण तरी ग्राह्य धरलं आपण तर हे 1.5-2 कोटी मराठी आरक्षणात गेले तर ते 10% 100% आंदोलन यशस्वी झालं 100%. पण ते आपल्याला मान्य नाही. ती भाग वेगळा आहे ते आपल्याला मान्य नाही. ते ईडब्ल्यूएस आपल्यावर बळच लागलं देवेंद्र फडणवीस म्हणून आपलं ईडब्ल्यूएस आरक्षण त्यांनी काढलं. आपल्याला 10% आरक्षण का नको. तुम्ही इकडच्या खाली बसावरती ग त्यांना काही दिसना ते वरमाना करून करून जायचं बाराकडे दुखून द्यायचे त्या का खाली तुम्ही. आपल्याला दुसरं काय मान्य नाही की ते टिकणार नाही. आणि दुसरी गोष्ट ते आरक्षण फक्त राज्यापुरतं आहे ते केंद्रापर्यंत नाहीये म्हणून ते आपल्याला मान्य नाही. कुणबी आरक्षण हे केंद्रापर्यंत आहे आणि ईडब्ल्यूएस होत आहे. यांनी ईडब्ल्यूएस रद्द करायला नको होतं जाणून बुजून केलं. देवेंद्र फडणवीसने आपला तिहेरी तोटा केला. पहिला कुणबी प्रमाणपत्र निघाले व्हॅलिडिटी मुद्दाम दिल्या नाही. बघा बरं का मुद्दाम व्हॅलिडिटी दिल्या नाही. जातीवादी अधिकारी ते देत नाही. दिवस बदलत असतात मला देवेंद्र फडणवीसला तुमचं दिवस बदलत असते 100% दिवस बदलत असते. तो अनेक बदलले मला मराठ्यामुळे तोच आहे ना ते समुद्रासारखा काँग्रेस होत. कोणाला पडण वाटत होतं का पडलं ना गाड्यात पिढी उडून गेल्यासारखं काँग्रेस कुंकड उडून गेलं. भारतातलं माहित बी नाही झालं. भाजप आलं तुम्ही काय अमृत घेऊन नाही आले. तुम्ही त्यासारखे पाल्या पातोळ्यासारखे उडून जाऊ शकता. मस्तीत नाही राहायचं. त्यांच्यावर अन्याय केल्यावर जनता ठोक नसती कोणाला ठोक नसती. त्यांनी तिहेरी वाटोळ केला. आपण कुणबी प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी होऊन द्या ना. दुसरं एसी-बीसी 10% आरक्षण दिलं आपलं ईडब्ल्यूएस घातलं. अख्ख्या पोरांचा वाटोळ झाला आपल्या मराठीत. त्यांनी जे पोरं ईडब्ल्यूएस मधून जे पोरांना अर्ज भरले होते ते रद्द केले म्हणजे तिकडून पोरांचा वाटोळ केला. त्यांनी कुणबीचा ऑप्शन सुद्धा नाही ठेवला 6 महिने व्हॅलिडिटीचा. त्यांनी एसी-बीसीचा नाही ठेवला आणि ईडब्ल्यूएसचा बी नाही ठेवला.
आपलं म्हणणं होतं तिन्ही ठेव, विद्यार्थ्यांना जे घ्यायचं ते एकच घे ना, कोणचं एक आरक्षण घे. पण असं ते होऊ देत नाही. त्याने तिसरं काम केलं, आपलं रेकॉर्ड शोधायचा बंद करायला लावला. फायदा सांगितला तुम्हाला मी काय झाला, तोटा पण सांगायला. शिंदे समितीला मुदत वाढ दिली 6 महिन्याची, आपण मागणी केली, समितीच काम करीत नाही. तुम्ही समजा वावर वाटून दिले 1 एकर, पण ताबा सोडेनात ना. इतकी भयानक परिस्थिती या देवेंद्र फडणवीसने केली. त्याला वाटतं लोक येडे आहेत, लोकांना काही कळत नाही, निशान आहे. त्याला असं वाटतं तू जर बोलायला लागला ना म्हणा, बांधावरच्या आमच्या एखाद्या मराठ्यास घेऊन बोल, तुला एक शब्द बोलून देणार नाही. स्वतःला शान समजित आहे, स्वतःचेच पाठ ठोकून घेते. ते 10-12 डबडे धरलेत मराठीचे आमदार हाताखाली, ते भंगार ते बहुती हिंड. त्याला वाटतं हेच एका कोण आपलं दैवत, सगळं माझं सगळं ऐश्वर्य हेच त्याला वाटतंय. आणि ते सगळे मागच्या दारातून आलेले, मैदानात निवडून आलेले मराठ्यामुळे आलेले, आणि त्याला तेच ऐश्वर्य वाटतंय. त्याने तोटा केला. शिंदे समिती काम करणार, 1 महिना झाला मुदत वाढ दिलेली शिंदे समितीला. शिंदे समिती रेकॉर्ड तपासित नाही. कसं जगायचं मराठ्यांनी, कसं काम करायचं मराठ्यांनी. दुसरं, तुम्ही सांगितलं होतं सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करतो, केली का? बर, सगळे सोयरे कशाला आणले? आमची मागणी काय, 29 ऑगस्टची 2023 सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र राज्यात द्यायचे. ती गिरीश महाजन आलं ते 15 रुपयाचं बेल्ट, इंद्र ते कुंकुण आलं, कुंकुणने माझ्या गळ्यात पडलं ती. असले कसले वगडे सोडून तिथे बिगरच्या आपला माझ्याकडे. तिथं आलं ते म्हणलं त्यांचं लय पोट दुखत आहे ना सरसकट म्हणल्यावर. म्हणलं मग सांग भाऊ, गोळी असली एखादी तर पोट वगैरे दुखायची. तर मग ते जेच घेऊन आलं माझ्याकडे, लय मोठे जेच घेऊन आलं, लय मोठे घेऊन आलं. म्हणले सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणी ज्या मराठ्यांचे नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर त्याच्या सगळ्या सोयऱ्या देऊ. आता काय म्हणते, ते टिकत नाही, ते कायद्यात बसत नाही. कायद्यात बसत नाही, तुम्ही आधी सूचना कसं काय काढली? काढणार सरकार. ज्या दिवशी तुम्ही अधिसूचना काढली त्या दिवशी विधानसभा अस्तित्वात होती, कायदे मंडळ त्या दिवशी अस्तित्वात होतं. राज्यपालच्या सहीनं तुम्ही ती अधिसूचना काढली कसं का? राज्यपालला कळत नव्हतं का? त्या सगळ्या सचिवांना कळत नव्हतं का? हे मंत्री इकडे मोगत झाले, समजा पिढ्या उडून झालेले मंत्री, याचं सोडून द्या. समजा अधिकारी तर आहेच राज्याचे आहेत ना, न्यायाधीश आहेत. तुम्ही अधिसूचना कसं काय काढली? मग ते टिकत नाही तर त्या आम्हालाच काढायची नाही. तुम्ही 2012च्या कायद्यात दुरुस्ती करायसाठी, म्हणजे 2012च्या कायद्यानं ओबीसीला आरक्षण दिलंय, द्यायचे होते म्हणून अधिसूचना काढल्या, हरकती बी मागितल्या. आता तुम्ही म्हणता ते टिकत नाही. तुम्ही दिलंच नाही तर टिकायची विषय पुढे, हे एक मला कळा नाही. समजा दिल्यावर विषय ना, टिकायचं नाही टिकायचं. आणि मराठ्यात तुम्हाला खरं सांगू का, किती चांगलं दिलं तरी टिकूनच देत नाही, काही बी असू देत नाही. 16% आरक्षण दिलं राणे समितीनं, उडीलं. 13% दिलं गायकवाड समितीनं, कमिशननं, ते उडीलं. किती चांगलं. आता 10% दिले, ते उडीलं. आपली संख्या कमी होती बघा, लोकांची वाढ होती ना, आपली कमी होती. म्हणजे आपल्याला 16ला 14ला आरक्षण दिलं, 16%, बरोबर ना? तेव्हा लोकसंख्या 16% दिलं म्हणलं किती टक्के होती? 32%. म्हणजे 32 माणसं होते थोडक्यात आपले. नंतर आता 19च्या आसपास आरक्षण दिलं होतं, ते 13%. 13% आरक्षण दिलं होतं. म्हणजे याचा अर्थ लोकसंख्या 26%, म्हणजे 26 माणसं. 32 कमी झाले आपले, 26 झाले. आता 2024ला 10%, म्हणजे 20 माणसं झाले. म्हणजे 12 माणसं कमी झाली. एकूण आपली संख्या वाढती का कमी होती?
देवेंद्र फडणवीस गणितशास्त्रज्ञ आणला कोण बा? छगन भुजबळ. कोण आहे गणितशास्त्रज्ञ असा? माणसं वाढत का कमी होते? लोकसंख्या वाढते ना आमची मराठीची कमी होती. किती भयानक परिस्थिती आहे. यांना काही करून फक्त मराठा पुढे जाऊ द्यायचा नाही. तुम्हाला किती चांगला देव द्या, ते टिकूच देणार नाही, काही पण असू दे. मराठ्यांचा फक्त वाटोळ आणि वाटोळच करायला लोक निघाले. यांनी ते आरक्षण घातलं, हे 10% पण जाणार. मग तुम्ही आधी सूचना काढली, सगळ्या स्वारी अंमलबजावणी दिली का? नाही दिली. ते पुढं बघू ना, पुढं काय होईल काय नाही होईल. आमची मागणी त्याच वेळेस होती 83 क्रमांकानुसार. म्हणजे 4 शब्द त्या मुख्यमंत्री साहेबाचे त्या ओईडीनं लिहून घेतले, त्या चिवट्याने लावा लाव्या चिवट्या त्यांना लावा लाव्या गेल्या. त्यांनी बलिदान गेलेल्या कुटुंबाचे पैसे रोखून धरले. इतका जातीवादी येतो. त्याला वाटतं मी मुख्यमंत्री झालो, मुख्यमंत्र्याकडे सरकार बदलत असतं म्हणा, तुम्ही आमच्या काचाड्यात येशील. हा, आम्हाला माहिती कोण काय काय करतं, आमचे लोक काय फोडितो, त्यांना साथ काय देतो, त्यांना संरक्षण काय पुरवितो, त्यांना सभा पत्रकार परिषदा काय घ्यायला लावतो, नाटकं करतो. बोलू तू वेळ आल्यावर म्हणा तो यावर चांगल्या चांगल्याचे हिशोब करणार आहे हो मराठा. तुला लय मानत होता मराठा समाज, हो तुला लय जवळ धरलं होतं, तुला आमच्या ताटात जीव घातलेला आहे इथं. हो तू बलिदान आमच्या सगळ्यात मोठं पाप तो केलं. आमच्या बलिदान गेलेल्या कुटुंबात उघड्यावर पडले, त्यांचे पैसे रोखून धरले. काय करशील तू? रोखून धरशील. बदल होईल, बदला पण होईल. सुट्टी नाही, सुट्टी नाही. आपल्या मायापाशी सुट्टी नसते. मी एखाद्या माणसाच्या मागा लागलो ना, काय मागा लागलो, ते 4 शब्द लिहून दिलेले आहेत आपण त्याच वेळेस. 83 क्रमांकाला कुणबी आहे, कुणबी आणि मराठा एकच आहे. 2004 ला जार काढला सुशील कुमार शिंदे सरकारनं, ते दुरुस्त करा म्हणून नाही आमचं. मराठा आणि कुणबी एकच आहे, सरसकट द्या. ही बी 29 ऑगस्ट पासूनची मागणी आहे. वाटल्यास भाषण काढा आपले ती म्हणलेलं आहे का नाही. तसे निवेदन बी आहेत 29 ऑगस्टचे. आणि सगळ्या सोयऱ्याचं पण टिकतं ना, काही अडचण नाही टिकायला. कारण तसं कारण दिलेलं आहे. आपण प्रत्येक वेळेस काय शब्द वापरतो हे मराठ्यांनी प्रत्येक वेळेस लक्षात ठेवत जा. आमच्या व्याख्यानुसार आमची व्याख्या त्याच्यात घ्या. अर्धीच घेतली ना अर्धी घेतली नाही. ज्या मराठ्याची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं. का? त्याला का द्यायचं? नोंद न सापडून तर नोंद सापडलेल्या मराठ्याचा त्याच्या सोयऱ्याचा सारखाच व्यवसाय म्हणून. आणि मग सरसकटचा किती अर्थ होतो ना, का द्यायचं? तसं म्हणजे काय? तसाच नोंद सापडलेल्या मराठ्याचा त्याच्या सोयऱ्याचा सारखाच व्यवसाय म्हणून द्यायचं. ती बी अंमलबजावणी केली नाही, म्हणजे 2 जागेवर फसविलं. सरसकट दिलं नाही, शिंदे समितीचा मुदतवाढ देऊन केलं नाही. हे 2 काम शोधायला सुरुवात नाही. तिसरं सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी केली नाही. 4थं वाटोळं यांनी काय केलं? आपल्याच माणसावर ते प्रचंड हल्ला होऊन आपल्यावरच गुन्हे दाखल केले खोटे. हे 4थं काम केलं. राज्यात लाखो पोरांवरती खोटे केसेस केल्या. आमच्या आई बहिणीला आंतरवालीतल्या मारो किंवा राज्यातल्या मारुती, राज्याची माता माऊली राज्यासाठी लढत होती, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. हे सगळ्यात मोठं पाप देवेंद्र फडणवीसनी केलं. याच्यानंतर त्या देवेंद्र फडणवीसनी ज्या पोलिसांनी आम्हाला मारलं, 5वं काम, त्या पोलिसांना बढती दिली. बढती म्हणजे शेतकरी मराठा बांधवांना, माझ्या वृद्ध माणसाला कळत नाही म्हणून आपल्या भाषेत सांगतो. एखाद्या पोलिसाला जर बारीक नोकरी असली, आपल्याला हल्लं म्हणून देवेंद्र फडणवीसने त्यांना मोठी नोकरी दिली. इतका क्रूर गृहमंत्री, इतकं बधीर डोक्याचा पहिल्यांदा राज्याला लागला. मी बार सांगितलं, तू आमचा शत्रू नाही, तुला आम्ही विरोधक कधी मानलेला नाही, मारायचं करत नाही. तू चुकीचं पाऊल टाकायला लागला. म्हणून तुझ्यावर आणि तुझ्यामुळं अख्खं भाजप संपवून आले पुरं. आणि तुला काय योजना काढायचं काढणार, किती योजना काढ. एकटेच मराठी अर्धे आहेत महाराष्ट्र. तो भुई सपाटच किती
113 आमदारात नाही बुकटा दिला तर आम्हाला मराठी म्हणून किती लढ म्हणा तुला काय ताकद लावायची तेवढी लाव सगळे घरीच पुरे घरी. आणि एकदा जर तो या जागेवर दुसरा गरीब मराठ्याचा आला मग तो तुम्ही काय करेल ते येऊनच जाणार नाही. कारण गरीब कशाच काम करणार आम्हाला कुणाचं आशा नाही पैशाची कोणाला पैसे लागत नाहीत काय नाहीत कोणाचं पैसे वाचून काही धकत नाही काही राहत नाही. त्यांनी 5वी चूक ती केली की ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्यावर हल्ला केला त्यांना बढती दिली. सगळे जातीवादी आणले होते ते सगळे त्यांचे आडनाव सगळ्यांनी वाचायला ते असं मारत होते की 15-20 वर्षापूर्वीची किंवा 15-20 पिढ्यापूर्वीची जुनी खानदानी दुश्मनी अशी वागत हाणत होती. लाठीचार्ज होतो पण कसा होतो पायावर हाण पुढं पाठीत हाण काही पोलिस पिताळावरच हाणतात माणसं पळून जायसाठी. काही लिंबाच्या फळाला हाणते नाही तर काही मोटरसायकलच्या शिटावर हाणते जोरात वाजलं पाहिजे म्हणजे हल्ल्यासारखं पळायला पाहिजे. हे असं मारत होते. एखाद्या काळी कधी एकामेकाच्या खुणं केलेली ती दुश्मनी आत्ता घ्यायची असं मारत होते की दोन्ही हाताने बंदुकीच्या दस्त्यानं इटानं रक्ताच्या धारवळ्यात पडलेल्या मुटक्यावर पाय देऊन दगडाने हाणणं इतकं नीच वृत्तीचं काम या देवेंद्र फडणवीसने केलं. आमच्या काही या गावच्या माता मावल्यांना चालता सुद्धा येत नाही इतका मार पडल्या. बदला सोडणार नाही मी. देवेंद्र फडणवीसला झोपेल्याशिवाय मी ते मला काय नाही या दुनियात. त्या महाराष्ट्रातला मराठा समाजच माझा परिवार आणि कुटुंब आहे. मला काय नाही दुसरं. मी जिथं मराठा अन्याय झाला यांना सोडणारच नाही. काय ताकद लावायचं लावा म्हणा. आणि मला वाटतं मी काय वाईट करत नाही. माझ्या समाजावर झालेला अन्यायाचा मी बदला घेतोय. मी काय वाईट करत नाही. याने इतके डावं टाकलेत त्यांना बढती देऊन बसला ती दिली ठीक आहे बदल होत असतो. दिवस सगळ्यांचे येते हिशोब सगळ्याचा होणार किती वाढते सगळ्याचा हिशोब होणार आहे. यांनी 6वी चूक केली मायावर यासाठी नेली. माया जो खडकूचे बी नाही महीच पंचायती मीच कसा काय करतो मग मला माहिती तू कशी तू काय मग माझा जो आठवणा नाही किती बाऱ्या खिशी उलटी केली माया खिशात कपडे तुझा कवाच हात घालीत नाही कोणी. काही लोक म्हणतात आंघोळ केल्यावर कपड्याचा हात खिशात हात घालून बघा पैसे खिसे देत. 1 वर्ष झालं माया कोणी खिशात हात घातला नाही त्यांना द्यायचं काही नाहीच. उलट ताकद वाजायचं काम आहे. माया 4-5 गोष्टी वाया वाटत नाही जात. माया एक माया खिशाला कोणी हात लावित नाही. दुसरा चोर मायाकडे येत नाही काहीच नाही. मला एकही डाग जावत नाही. ती इकडे येऊन करीन काय फुकट टाइम जाणे त्या डासाचा किती चाव रक्त लागण आणि हडूक लागण. त्यामुळे माझ्याकडे एक्स्ट्रा टाइम सध्या कुणीच घालीत नाही. आणि देवेंद्र फडणवीस यासाठी ठरवली बघा किती शहाणा माणूस मान लागण्याला काय त्याला काय मी तो कसं कमून बिघाडून झालंय ते काय खऱ्यानेच पागल होईल. म्हणणं आहे बाबा देवेंद्र फडणवीस साहेब तुमचं साहेब म्हणलं बरं तुम्ही आता देवेंद्र फडणवीस साहेब आमचं तुमचं काही दुश्मनी नाही. तुम्ही आमचे विरोधक बी नाही. खरंच माझ्या नादानात पागल होता बरं का तुम्ही आपलं देऊन टाका. आम्हाला चांगला देवेंद्र फडणवीस बघायचा बा चांगला जसा तसा पाहिला होता तसा डेरी भरी सगळं आम्हाला वाटत नाही बाबा वेगळंच व्हावा. एका हातात पिशी एका हातात फाडल्या चपला केळाचे सालपटे सोडले आम्हाला वाटतं चांगला चांगला माणूस येवा आम्हाला असं वाटतं. पण ते उगाच राव मराठ्याच्याच मागा लागले धनगराच्या मागा लागले शेतकऱ्याच्या मागा लागले. अरे बाबा तो राजा आहे तुला दया असली पाहिजे. तू राजा आहे तुला आक्रोश कळाला पाहिजे. लोकांची भावना कळाली पाहिजे. लोकांचे किती गंभीर प्रश्न हे कळाले पाहिजे. लोक काय म्हणतात
अरे बाबा, चालता चालता धनगराचं आरक्षण आंदोलन मोडीलं होईल. चालता चालता असं आंदोलन उठलं होतं ते. आपण सगळे साक्षीदार आहेत त्याचे. ते काय धनगर आपल्याकडून यावं म्हणून नाही म्हणत. आम्ही लढायला खंबीर आहेत आमचे. आम्हाला असताय त्या गोरगरिबांची आमची त्या गाणे भाऊ म्हणून या ठिकाणी जाऊ नका. ते आमकच तमकच आम्ही तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही आमच्यामुळं म्हणून बोलतो आम्ही. आम्हाला वाटतं तुम्हाला इष्टीतून आरक्षण मिळावं म्हणून बोलतो. उगाच अर्थ काढायचं नाही काही. आम्ही बी लय खंबीर आहेत. आमच्याकडे यावं म्हणून नाही. पण सत्य बोललं पाहिजे माणसाने. धनगरावर अन्याय झाला हे सत्य बोलतो मी. सत्य बोलतोय. आणि अन्याय झाला चालता चालता. अरे असला उठाव झाला होता देऊ. असं वाटायचं 10-15 मिनिटं आहे ना. असं वाटत होतं एवढा उठाव कोणीच करू शकणार. सत्य पूर्ण राज्य देश हादरून गेला. असं आंदोलन सुरू झालं. धनगरांना एसटीतून आरक्षणच मिळणार हे ठेका लिहून थांबलो होतो. काय डाव टाकला त्या पंचायत मोचेकने. कुंकून आलं कुंकून नाही. देवेंद्र फडणवीसने त्या पंचायत मोचेकला पाठवलं. पंचायत मोचेक कोणातच होतो. अण्णा हजारेचा पंचायत मोचेकच घ्यायचा. इथं ते पंचायत मोचेकच आलता. तेच येतंय. मागून खिचावर झाल्याला ती सुद्धा खाली लुटीत नाही. पुढं चलत तीन करत आणि शर्ट मागून सुटल्याला काय त्याने ते धनगरांचं आरक्षण मोडून टाकलं. गेलं चालता चालता धनगराचं वाटोळ केलं. पहिल्या कॅबिनेट मध्ये तुम्हाला होता इतका गोड मला होता ते पंचायत मोचे. देवेंद्र भवानी चालता चालता अंगारा फेकला. असं लिंबू देतो देऊ शपथ इतकं बेकार लिंबू आहे त्याचं. माझ्याकडे आता 5 आमदार आले त्याचे. ते गेले सागर बंगल्यावर. काय होतं तिथं गेल्यावर काय नाही माघारीच नाही आले. देव लिंबून अंगारा देतो देवेंद्र भाऊ तिथं. तिकडच कोण सगळे एक माघार नाही आला. आणि बंगल्यावर खाली आलं की 100% खाली आलं की सांडा सुटला घरी. कोणचा आमदार असतो अगोदरच लागली म्हणतो. दुसरं काय म्हणतच नाही. मग काय गळ लिंबू पाहिजे तू त्यांना वर नेऊ का काय भाऊ घाली तुम्ही कोणाला असला गृहमंत्री का आम्ही बघितलंच नाही. धनगरांचा चालता चालता लेकरांचं आयुष्याचं कल्याण झालं असतं. त्यांच्या एसटी आरक्षणात जर धनगर गेला असता ना प्रचंड सुविधा होत्या. प्रचंड अधिकारी झाले असते धनगरांचे. खूप मोडून टाकलं. मराठ्याचं आंदोलन मोडून टाकलं. एवढा क्रांती मोर्चा भारी चालला होता. हे समन्वय त्याच्या अंगावर घाल त्याला त्याच्या अंगावर घाल. ती मावशी फोडायला माणसं ते टाकू नको. ते त्याला फोडीत आहे ते त्याला फोडीत आहे. चांगले काम करणारे समन्वयकाला डाग लावला. आता घेतले की नाही कोणाला माहित. नुसतेच म्हणजे हे मध्ये त्यांनी घेतलं ते मध्ये त्यांनी घेतलं. एका क्रांती मोर्चाचे 3 केले भाऊ. मराठा क्रांती मुख मोर्चा, मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा क्रांती ठोक मोर्चा. 3 दिशाने करून टाक. करायला दिवस होता ते बिगर दिशावा. काम म्हणता बघा शाळा चांगले पुट्टे काम करत होते मराठीचे. कधी जाती एकत्र येत नव्हती. त्यांना बदनाम केलं. घालून टाकले 3 वाटावर 3. हे देवेंद्र फडणवीसचं काम. वाटोळच करणार. माझ्यावर ती चालू होत होती. त्याचेच लोक माझ्याकडे पाठीत होते. समिती करा नामकं करा. काय पाहिजे मला समिती. मी अध्यक्ष आणि ते बाकीचे बदगे बुदगे सदस्य कोणी उपाध्यक्ष सचिव. मी अध्यक्ष त्याचा त्या समितीचा. आणि मग आम्ही हिंडणार एका गाडीत सगळी समिती. आणि सदस्य फुटला उभी फूट बोलली. अरे या सदस्याने केलं काय. माझ्याच गाडीत बसत होतं. हे यांचे डाव. मी सांगितलं समिती नको फमिती नको. मी मराठा सेवक समाज मालक. कोणाच्या बापाची काय झागिरी नाही. अध्यक्ष नको अध्यक्ष नको समिती नको काहीच नको. मग ज्यांना व्हायचं होतं ते म्हणले असंच करतात ऐकतच नाही. म्हणलं तुला यायचं ते नाही देऊन मागायला. आम्ही आमचं चालितो. म्हणजे आम्हाला असलेच वाटते लोकांनी. तरी मागा लागून मागा लागून मागा लागून माया मला तरी म्हणलेच अभ्यासक पाहिजे.
ज्ञानी पाहिजे. पण आता जाऊन तेव्हा ऐकायला लागतं एखाद्या बाब म्हणून ऐकलं. 4 अभ्यासात पडले, तिकडे गेले, तिकडेच येतो आलेच नाही. मोकळं चांगलं चाललं होतं नाही आडमोड्याचं, मला अडाणी का म्हणा मोकळं चांगलं चाललं होतं, तिकडे गेले तिकडेच येते, आलेच नाही. कोणी म्हणतो गुलाबजामुन आपल्या इकडे सारखं लागत नाही, तिकडच्या भाई अरे म्हणलंय कुठली आता हे देवत्र पुढचा डाव आहे. मग मी मुंबईत जात नाही आणि लोकांना जाऊन बी त्या सागर बंगल्याची पायरी चढली की माणूस माघारीच येत तिकडेच फिरू तू चकवा झाल्यासारखा. ही चकवा नाही ठेव हे चिल्लर मराठा पुढे ही चकवा ह्या चकव्याने बी मायावर हे केले जाऊन या रावसाहेब दानवेनी या रावसाहेब दानवे तेच केली दादा म्हणून त्याला होत्या रावसाहेब दानवे. मी त्याला दादा म्हणतो, हमेशा आदर करतो. पण त्यांनी त्या PSI मला जाऊन आमच्या कार्यकर्त्या थोडी एसपी येते रावसाहेब दानवेंकरांना कवाची मार्च मध्ये कवा कार्यक्रम घेतला होता कवाची केस माझ्यावर आत्ता करायला लावली. हे रावसाहेब दानवे दादा म्हणतो दानवे चांगलं आहे, मला वाटलं चांगलं आहे. बरं ठीक आहे, तू काय करशील केस करीन जेला जायला घेत नाही. हा जाऊ दे, तो कोणतरी उभा राहील ना आता तो उभा राहील ना कोणतरी का त्याला आता कर उभा काय आहे का काही. आम्ही दादा म्हणतो, त्याला आदर देतो. दाखवा बरं मी रावसाहेब दानवेला बोललेलो एकदा तरी. ते PSI हाताने आत्ता केस करायला लावली, तवाची केस आत्ता SP त्याच्या त्यांनीच सांगितले की वरून लय दबाव आहे त्याचा, ते पळड्यापासून पिसाळ्या करायला लागले, डोकं बिघडले त्याचं. म्हणलं मग त्याला 2-3 शेणाच्या गावऱ्या खायला लावा त्याचं डोकं. माझ्यावर काय केशी करायला लावतो मला. बरं तो केस केले तर काय तू पडशील मला काय मग कच काय अवघड तू कोण तर उभाच राहील ना पुढं. मग तुम्हाला 30 धडीलाच लावतो मी बी होती काय व्हायचं त्या केस करतो फुकटचे भागड भंगार चालेल काही गरज आहे का. दादा म्हणतो ना मी त्या माणसाला दादा म्हणतो. त्याला रावसाहेब दानवे म्हणायची काय वेळ येऊन द्या त्याने काय असं तुझ्या जवळ असं पैसे 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 मराठ्या पुढं काही नाही करीत रे जाय तिकडं. कोण लागून गेला तू असला आणि तू याकडे कोणचे गुंडन फंड आहे काय यायचे आमचे काय पोट्टे कमी आहेत काय का तू कुठं ती हे काय करते नुसतं बघ. मग तू माया संग ताराला लागू नको. हो माया सगळं ताराला लागू नको, येड्याच्या नादी लागायचं नाही. हा माया नादी लागू नको. मी जर बिघाडो पुरे साफ करून टाकेल निवडणूक अख्खे ग्रामपंचायत सदस्य थोडा आवाज होऊन द्यायचो नाही. हा माया ताराला लागू नको, तू काय माझा दुश्मन नाही. मी तुम्हाला आवाज बोललेलो प्रत्येक वेळेस आणि 10 शब्दाशिवाय शब्द वापरलेला नाही मी आजपर्यंत. आज पहिली वेळ आहे माझी हे बोलायची. SP हाताने तो सत्ता आहे म्हणून करायला होतो केस. आता सत्ता बदलायची नाही का. मग SP कुंकड जाईल आमच्याकडे, आमच्या पारड चढ होणार. हा मग त्या टायमाला तू कोणत्या पाड्यात बसतो, कोकाट्यावर बसतो मग वर कोकाट्यात तू कुठं बसतो रे. तो आता काही करशील त्या टायमाला तो खाल्लेलं बाहेर काढलं मी बिरबिटी सगळे. मग आम्हाला वाटतं आपलं जाऊन द्या आपलं जाऊन माझ्यावर केस त्या गोरगरीब महिलावर केस काय होईल ते केसी नाही मला जाऊन दे जेलला काढला. आम्ही इथं बसायचं तिथं बसू माघारी आल्यावर आणि मला जेलला टाकलं तुला वाटतं तो भाजपची सीट आहे तर राज्यातली मग ते एक येत नसतं मग नागपूरचं पडत असत. आणि तुमच्या डोक्यात जर निवडणूक झाल्यावर काही करायचं असेल तरी मराठ्याच्या नादी तुम्ही लागू शकत नाही. 50% मराठा एकटा राज्यात आहे. तो कोणत्या जेलात टाक ज्याला सकट उठून पुन्हा अंतरवलीत लोकांनी आणलं तिथून पुढे त्याला सकट मला सुद्धा अनुमानाने त्याचा खालून हात घातला होता. ते जोटिंग बाबा डोंगर म्हणतात कोणता डोंगर होता ते जोटिंग बाबाचा संजीवनी डोंगर उठून आणताना हनुमंतरायाने खालून हात घातला तर ते पुरत उठून आणला. मराठ्याने जर जेल खालून घोडातून हात घालून नाही उठून पुन्हा अंतरवलीत आणलं तिथून पुढं दार उघडायला रावसाहेब दानवेला त्याला जो भाकरणार मग आम्ही पुन्हा पुढं उघडायला देवेंद्र फडणवीस उघड माझ्या ते नको लागू भाऊ. मी तुला दादाशिवाय बोललेलो मला तळतळायला लावू नको. मी जर तरायला लागलो ना तुला माहिती मी कार्यालय तिथं भोकरला टाकीत असतो. हा रोज उठला तू माझ्या पुढं मी तो आहे पुढं होऊन दे काय व्हायचं जाऊन मी असा कदार तसा कदार तुला घेऊन पडत मी जाऊन दे मी गळ्यात उडी टाकत असतो. मला येत नाही पावता तुला ते सांगू येतो तू माझ्यावर करू उगाच खायचं नाही खोलून घ्यायचं का नाही. मी म्हटलं काय आहे का मी काय त्याला पाडा बी म्हणलो काय बार तिकडं
पाडा म्हणला सांगतो माझा सांगतो आणखी 3 लाखाला पाडा असतात शपथ सांगतो तुम्हाला मी. आम्ही म्हणलं नाही आता माझ्यावर केसच केले ना त्यांनी त्याचा एसपी तेच सांगतोय ना त्याचा पोलीस संजय आता पण त्याचं उभं राहिलंच ना त्याच्यात किती डेअरिंग आहे मला बी बघायचं कर डेअरिंग आमच्या लोकांना मग सांगतो तुला करतो डेअरिंग आता कशी करतो मी म्हणतो आपला हे चालू असतं गाव लेवलवर बघ त्यांचे कार्यकर्ते आपल्याच कार्यकर्त्यांसाठी आपल्याने त्यांना दे चालू असतं त्याचं काय असतं एवढं तो महिलावर केस करतो मग आधी सोडून मायावर करणार तो महिलावर केस केली ती त्या दिवशी गावाची कार्यक्रम घेतलेली सभा घ्यायचा नाही का आम्ही सभा घेतलेली केस महिलावर गेली माझ्यावर करी ना 10-15 जास्त कर काय हरकत नाही आता मग केला मला कदारलेला असा बिन तसं एक तर त्याला पैसे मिळत नाहीत माझ्याकडून किशी बी इतक्या झाले ते कागदावर बदल झाले त्याला त्याच मारा लागला ते मग यायला असलं पुढे गिरायचं असतं बरं फुकट याची केस लढी फुकट परत जाताना याला त्याला ते 200 खर्च असलं पुढं असलं गिरायक त्यामुळं पुरे कदरून गेलेत मला त्यामुळं रावसाहेब दादा दानवे दादा म्हणलोच मी जाऊन द्या आता कारण ती ओळख पडलेलं तुमच्याबद्दल सन्मान आहे म्हणून नाही तर मग ही चॅनल राहिली तुम्ही महिलावर केस केल्यामुळे बोलायचं तुम्ही असलं वागायला नाही पाहिजे चुकीचं वागला चूक दुरुस्त करा रावसाहेब दादा दानवे तुम्हाला सांगतो तुमची चूक दुरुस्त करा आमच्या वाट्यावर जाऊ नका तुम्ही आम्ही तुम्हाला कधी विरोधक मानलेलं नाही तुम्ही जरा महिलावर केस करता आणि कुठाने करता तुम्हाला जड लागेल 100% जड लागेल कारण मी नुसतं गुच्छ तरी महिलाचं रक्त सांडलं तरी वर्ष झाले जेरी सांगल्या सरकार विरोधी पक्ष तुम्हाला जेरी सांगण्याला वेळ देणार तुम्हाला असं वाटल आपल्याकडे काहीच गुंड नाहीयेत इतके शेतकऱ्याचे पोर आपल्यापेक्षा नाही भारे तुमच्या गुंडाचं एका भुकीत जाताना पडते शेतकऱ्याचे भुकीत कारण आम्ही काय बांधावर बसल्या बी चालता चालता काय काय करतो तुम्हाला चांगलं माहिती आवताच्या पासाचा वसन जर निघालं नाही तर आम्ही हाताने काढणारे लोक आहेत इतकीच तर लोक येळा लागत नाही कोरपा लागत नाही आम्हाला तो येतं काय गुंड भंड दे 2-4 फुलाचे काम घेते ती कोणती कोण करते येडेवाकडे इकडे तिकडे पोतडे उठली देत तो गाडीचं दार 2-3 बाऱ्या उघडीत असते दुसरं काय करते म्हणून ते गेले त्यांच्यात काय असतं आमच्यातले निभालेत तुम्ही लांबू नका हे विषय लांबू नका तुम्हाला प्रामाणिक सांगतो हे विषय तुम्ही लांबू नका ही परिस्थिती देवेंद्र फडणवीस विनाकारायची मराठ्यांचे काम करायचं सोडून धनगरांचं आंदोलन मोडलं मुस्लिमांचं आंदोलन मोडलं यांनी 12 बलुतेदारांचं आंदोलन मोडलं यांनी गोरगरीब ओबीसीचं वाटोळं केलं किती ओबीसीला रे किती ओबीसी गोरगरिबांना प्रतिनिधित्व मिळाले किती गोरगरीब ओबीसी आरक्षण घेत किती नोकऱ्याचा फायदा झाला त्यांना बंजारा समाजाला कैकाडी समाजाचं किती वाटोळं केलं राजपूत समाजाचं किती वाटोळं केलं तुम्ही लिंगायत समाजाचं किती वाटोळं केलं तुम्ही कोणची सत्ता चालवता देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही अरे तुम्ही राजा आहेत राजा तुम्हाला दया असली पाहिजे आक्रोश कळाला पाहिजे काय शेतकऱ्याचा आक्रोश आहे काय हाल चालले शेतकऱ्याची काय देवेंद्र फडणवीस तुम्ही नुसती मगरुरी काय मग ऐक नाही तो केस करी तो गुन्हा दाखल करेल मध्ये टाकेल ते अजित पवारला तसंच केलं ते तर वरगुडूनच नेलं ते दुसरं अजित पवार वरगुडून ते दुसरा कोणता आहे अशोक चव्हाण वरगुडून तिकडे धमकूनच देतो लोक होते ही कोणची पद्धती ती विनोद तावडेने घोटाळा केला का नव्हता कोणाला माहिती त्या शिक्षण खात्यात त्याला दिल्लीला दिलं हुसकून त्यांनी 3 गडकरीला दिल्लीत हुसकून दिलं ज्या गोपीनाथ मुंडे साहेब जेव्हा मोठा झाला त्यांचंच घरानं सगळं संपलं तो काय माणूस आहे का कोणी ती विके ती वरगुडून तिकडे न्याला यांनी सगळे कोणी लोक बघा तुम्ही दादागिरीनच देतोय असे सत्ता येत असते का प्रेमानं लोक मायानं तुझ्याकडे यावा तुझ्या कामामुळे यावा असे दौसून नेलेले पडले बाधा सगळेच खातर असे नाही मोठं होत तुझं भाजप यांच्यापेक्षा मोठं होतं शिंदे साहेब वरगुडून तिकडे नेले अरे कामच करून देत नाही कोणाला इतका आपल्या बुद्धीचं नाही हे कामच करून देत नाही कोणाला मंत्री मंडळातल्या तुम्ही त्या बाटल्या बाहेर काढल्या ना सगळं हे झालं बरं का यांनी धमक्या देऊन लोक असं केल्यामुळे सगळे सत्ता गेली अशाने नाही होत तो भाजप पेक्षा मोठं होतं मानणारा वर्ग होता मराठ्याच्या विरोधात गेला सगळा भाजपातला मराठा बाहेर पाडला सगळा ते टप्पूचे डिस्ट्रिक्ट त्यांच्यावर नको जाऊ म्हणा 10-5 जण दे त्याच्यावर जाऊ नको समाज सगळा बाहेर पडला मला हजारो लोक भेटतील भाजप मधले
ते म्हणतात कट्टर होतो आम्ही, पण ते नकोच आता. तुमच्या विरोधात हे आमदाराला बोलायला लावतो, ते आमदाराला बोलायला लावतो, केसेस दौषध देऊ, केसेस केले म्हणतो, दुसरं काहीच म्हणत नाही. पोलीस समाजा लावतो. नवीनच काय नाही. तू आयुष्याचं द्यायचं शिक ना. धनगरांना आरक्षण पाहिजे, त्यांच्या हक्काचं आहे. आयुष्याचं दे, कवा धनगर फुटत नाही. मराठ्याला ओबीसीतून आरक्षण त्यांच्या हक्काचं आहे, कवाचही. 1884 पासूनच ते दे. आपलं गॅजेट दिलं नाही. हैदराबादचं असून तोटा 7वा तोटा आपला सांगतोय तुम्हाला. गॅजेट असून हैदराबादचं दिलं नाही, बॉम्बे गव्हर्नमेंटचं असून दिलं नाही, सातारा संस्थांचं दिलं नाही. 9 तोटे नाही दिलंय. इतका मगरूर आणि मस्तीखोर मनुष्य सत्तेचा की नाही मिळून दिलं. एकाही मंत्र्याला काम करून देत नाही. आपल्या केसेस मागे घेतलेले एक सुद्धा उलट वाढविल्या. 10वा तोटा केला ते. याच्यासारखा माणूस कुठंच होणार नाही. याला फक्त सत्ता पाहिजे आणि फोडून. आता निवडून येऊन दाखवा बरं. तो आयुष्याचा दिन बाबा. त्या मुसलमानाला तसं त्यांचं आरक्षण घातलं ओबीसीत असून. त्या काही कडे समाजाचं वाटोळ केलं, महादेव कुळीचं वाटोळ केलं. काल परवा बेलदाराचं सिस्टम होतं माझ्याकडे, त्यांचा कार्यक्रम करून टाकला. लिंगायत समाजाचं वाटोळ केलं, बंजारा समाजाचं केलं, मातंगांचं केलं. तू संभळीतूच नेमकं कोणाला 18 पगड जातीचं वाटोळ करून टाकलं. तू करतो काय? एक बी बिल्लाचं पारद्याचं शिकायला नाहीये. फक्त मतदानार्थ म्हणून देत त्यांना. त्यांचे लेकर गाव मोठे करतो. तू करतो काय आणि देतो काय माहितीये का? लाडकी बहिणीला 1500, लाडक्या बहिणीला 15 दिले. भाच्याचं काय करायचं? त्याला आरक्षण पाहिजे, त्याचं काय करतो? भाच्याचं बघा लागल ना. लाडक्या बहिणीला 1500 रुपये द्यायला लागला देवेंद्र फडणवीस. भाच्याला आरक्षण पाहिजे. आणि दाजी शेतात काम करतो, त्याचं काय? त्याच्या मालाला भाव भाव देतो. दाजीचा पप्पा बाळा काम करू करू दाजी उठाणा सुद्धा रुग्णात धरून होत होतो. त्याचं काय? त्याच्या मालाला भाव भाव देतो. कर्जाने बेजार झालाय दाजी. दाजी बघ तुला एक दिवस घोड्यात लावणार दमदम. दाजी फक्त ताराला लागून दे एखाद्या बाग. दाजी तुला काचकाच दाखवणार आहे. मग कसं असतो ती? अरे हे का माणसं आहे काय? देवेंद्र फडणवीसराव येऊ. त्याला वाटलं जुळलं तर जुळलं. 1500 रुपये द्यायचे. आमचा आयुष्य कडे जाईल का 1500 रुपये? आम्हाला आयुष्याचं आरक्षण पाहिजे ते दी. आयुष्याच्या सुविधा पाहिजे त्या दी. आमच्या शेतकऱ्याला 3च गोष्टी दी. पहिली, एकदाच फक्त संपूर्ण कर्जमुक्ती कर. आमच्या मालाला भाव दे. आमच्या शेताला पाणी उपलब्ध करून दे. आणि आम्हाला लाईट 24 घंटे दी. बिल आम्ही भरतो. तो कर्ज नको, कधी मुक्ती करू नको. आम्हाला काही गरज नाही. आणि आमची एक आत्महत्या होत. तो कर्ज तुला तर होते तिकडे हिंद समुद्रात कुंकड बी मासाडी घेऊन 2-4 तिकडे बस संभळी. हे कामच उलट करते. हे नाही देणार. हा हे शेतकरी मोठा होईल ना. हे नाही करणार. ते शेतकरी मोठा होईल. आरक्षण दिल्यावर मराठा मोठा होईल. धनगराला आरक्षण दिल्यावर धनगर मोठा होईल. हे नाही द्यायचं त्याला. हे नको त्याला. चिल्लर वाटेणार देवाला 1500. आता भाचा बिताराला लागले ते म्हणतो आरक्षण. आणि दाजी इतकं दाजीचा काचकाच त्याला माहित नाही. तो फक्त इकडे ये म्हणा एकदा. मग दाजी बघ कसा करतो. आजचे कोचे घेऊनच या बरं. रूमनच घेऊन येते आता. दाजीच्या पोराचा विचार करीना. तो कुणाचा विचार करीना. दाजीचं कोणीतरी मोठं होणार आहे. डोक्यात लावित नाही देऊ. मग काय तरी बरं. हा दिले 1500 रुपये दिले. 3000 दिले. त्याने का वावर ऐकलं देवेंद्र फडणवीस नागपूरचं. पैसे आमचे, टॅक्स आमचा, जीएसटी आमची. बिस्किट पुढा घ्यायला गेलं तर पैसे कडे देत आमचे. मग हेच पैसे सरकारकडे जमा झाले ना. का देवेंद्र फडणवीस असं केलंय? वावर इकलं नागपूरचं हे वाटायला सुरुवात केली बहिणीला. आमचेच पैसे आम्हाला देतो. तिकडे काय बातम्याला येतो पेपरला त्याला. आता मला काय म्हणते माहिती का? ते 2-3 माकडं उठते ना आता.
ते गोड्या ती गोड्या आठ नऊ बी असे सापडून आणले तिने पडून आणले देवेंद्र फडणवीस पडून आठ नऊ घेता माणसाने पांढरे डोळे होते असले आठ नऊ आणले कुंकुण कर कंकंटी वारण असते काही वेगळेच त्याला बसता येत नाही खुर्चीवर एक होता बघा ते वाचेला आमच्या मध्यस्थीवर त्याला खुर्चीवरच बसता नाही केवढी टप्पू आणली तरी अरे म्हणलं त्यांचा टाकून तिकडे पडून द्या ना आमलं केलेलं असे खुर्चीवर बसता येणार कसले बी असे सापडून आणले त्याने कुठून आणले तर कुठून नाही त्याने का वावर ऐकलं की एखादं लाडक्या बहिणीला पैसे नाही का देवेंद्र फडणवीस एखादा बांगला ऐकला मुंबईचा आणखी लाडक्या बहिणीला दिले आमचेच पैसे आम्हाला देऊ राहिले आणि सगळ्या पेपरला बातम्या सगळ्या टीव्हीला आता ते माकडं मला बोलायला सुरू करते काय म्हणते जनागे पाटील आता राजकीय बोलायला लागला तो आरक्षण ते राजकीय बोलायचं बघ तुम्ही आम्हाला अडचण लागली मी बी अडचणत असतो मी सरळ चलत नसतो कारण मी शेतकऱ्यात पोरगे मराठ्याच आहे तुम्ही आमच्या पुढे काय डाव घालणार आहे तरी माकडा हो तुम्ही आले चालले मी बी चालणार तुमच्या जर 113 नाही मराठी पाडी पुढं नाव बदलून ठेवा तुम्ही 113 खलास तिने मला तिकडे आवाज मी सगळं गोवर घेऊ त्याच्या गळ्यात टाक हातात परप्रांतीय नाही काही बघते सगळे पाडीणार आहेत परप्रांतीय बरे पाडीणार आहेत त्यांना माझ्याकडे आले ते म्हणले आपण भाई भाई म्हणलं बरा त्याला हिंदी कळेल नाही पण मला नाही कळेल हो जागा ठरला आमच्या का खापकी असत झालं तिथे मला भाई भाई म्हणला झालं सुरू ते म्हणलं आम पाडींगे म्हणलं पाडीव कधी म्हणलं आम्ही विधी आहे म्हणलं कमी पाडींगे चलो नाही काय करायचं म्हणलं तू किसिवच घाबरण्याचा नाही काय म्हणतो ते म्हणलं मग आम्ही लय मोठे आयवाले म्हणलं अरे चलू दे मग तेव्हा मला 16 लाख आहे म्हणलं नंतर मजाच झाली हो म्हणलं पाडीव तेव्हा मला 1 तारीख देऊ म्हणलं दिली मी नाही म्हणतच नाही मग असं लोकांना ते म्हणलं आम्ही 16 लाख आम्हाला कार्यक्रम घ्यायचा 1 तारीख देऊ म्हणलं देगी ते म्हणले तिकडे आलं म्हणलं हिंदीचं काय करायचं ते म्हणले तशी कशी मना आणि आमची समजून चिरायचंच ना आता खेळ मला देवेंद्र फडणवीस 1500 मी राजकीय बोलत नाही मग आरक्षण द्या मराठ्यासमोर शब्द देतो मी मराठ्यासमोर एक शब्द राजकीय बोलणार नाही माझं आरक्षण देतो काय चुकी काय चुकीचं करतोय मी मग हे देणार नसता तर मी काय करू आता 84 लाख कुटुंब आहे लोक तेच आले नाव नाही सांगत तिकडे लगेच ते हळूच फोन लावते ते म्हणले आम्ही तुमच्या कोणात म्हणलं बरं झालं म्हणते तुमच्या ह्या बरं नका काय व्हायचं मग नंतर आले शहीद कुटुंब त्यांचे 16 लाख कुटुंब आहेत नाही ना मला वाटतं त्यांचे 12 लाख कुटुंब आहेत आपल्याला यादीची आपलं काय नाही मीडिया एखाद बरं माहिती मी खपवून देत असतो आणि त्याची बिल्ले नाही ते रच्ची येतात मीडिया गेल्यावर माझ्याकडे मग सांगू मला हा ते रच्ची मीडिया गेले बेकार लोक राजकारणी लोकांना गेला मीडिया वाट बघत याची पाहू शकतो ते त्यांचे पुढचे येणार आहे आम्हाला सूत्राने कळवली सूत्र मला मिळत काय ते म्हणजे सूत्राकडून कळालंय मला नाही कळलं आणखी ते म्हणजे कळालंय आणि इथंच ते बी निमा खाली बसू इतके झाले त्या सगळ्या माणसाचे पण ते यांच्या हुशार आहेत ते कधी ठेवलेलं बहुतेक ते गेले की 2 मिनिटं लावून देत ना म्हटलं की तारात बसतो डायरेक्ट देवेंद्र फडणवीस कितीतरी लोक रातभर भेटत मला ते बी याला उलट पालट टाकणार लढ म्हणा तू काय 1500 वाटे तुली आता ती डावांना चुकीचा आता दुसरं काय करणार ते माहितीये का आता आली ती होईल आनंदाचा शिरा आता येणारे आनंदाचा शिरा बघा देवेंद्र फडणवीस डोकं नुसतं तात्पुरतं खुश करायचं सगळी भुंग्याने खाल्लेली तिला किती भिजायला टाका तुम्ही 15 दिवसांनी मावशीने हात घातला तरी तशीच दाळ बाहेर भिजतच नाही बघा ते देवेंद्र फडणवीस आणि ते डुकरं खात नाहीत ते गहू लहान झरत काही करा तुम्ही आणि ती एक तेलाचा पोडा वाकडा तिकडे झाल्याचं असा त्याच्यात पांढरं तेल
आपल्या बी महिला इतक्या डोकेबाज आहेत, त्या काय करतात, त्या पुढा फोडी द्या कडायत टेकी सगळं सरपंच संपद, पण ते काय पिवळ होत नाही. ते पांढऱ्याला पांढरं करताय, मग काय त्याच्या देवेंद्र वंगण टाकलंय का काय केलंय? काय नादी जाण तुम्ही राव, लोकांना किती येण्यात काढणार आहेत? आज त्या तांदूळावर आमचे तेवढं तर बांधावर पडलेलं आहे आमच्या शेतकऱ्याच्या आणि मराठ्याच्या. तुम्ही देता तेवढं बांधावर आहे आमच्या बांधावर. काय नादी लावी काय नाही. देवेंद्र फडणवीस तुम्ही भाऊ किती निगेटिव्ह भरून काढा, मी आहे खड्डे उजाय किती येडेवकर म्हणा, एका कण पुढंच भरणार नाही. त्या बटेकीशी उकरून काढितो घेणं दे मग काही संबंध नाही बरं त्याशी, तरी ती उकरून काढली. आणि तेव्हा आम्हाला गोंगा लावला. ती बी तारीख 8 सालाची थी. मला मिळ काही लागणार, वकिलाला मिळ काही लागणार. जज म्हणते त्याच्यावर बोलू नको म्हणून बोलणार नाही. तू बोल नको नाही बोलत जाऊ काय करता मग. हे देवेंद्र फडणवीस इतका चाबरा माणूस. काय चुकीचं करतो मी, काय चुकीचं बोललो हे खरं सांगितलं म्हणून तुम्हाला पटत नाही. मी शेतकऱ्याच्या बाजून बोलू नाही का? मी गरीब धनगरांच्या बाजूने बोलू नाही का? मी गरीब ओबीसीच्या बाजूने बोलू नाही का? काही काळी समाजाला न्याय मिळावा म्हणू नाही का मी? राजपुतांना आरक्षण मिळावं म्हणू नाही का मी? मुस्लिमांना आरक्षण मिळावं म्हणायला नाही पाहिजे का मी? लिंगायत समाजाला न्याय मिळावा म्हणायचं नाही का? मग म्हणायचंय का? तुमचं सरकार कशासाठी? मग तुमचं सरकार तर जनतेचे प्रश्न सोडवायला आहे, तरी तुम्ही सोडित नाही. मग तुमचं कर्तव्य तुम्ही पाळायला पाहिजे. तुम्ही नाही केल्यावर आम्हाला बोलावंच लागणार. इतकं मूर्खपणाचं लक्ष नाही. देवेंद्र फडणवीसचं काम कसं आहे माहिती आहे तुम्हाला? डेंजर माणूस, अति डेंजर आहे. तुम्ही त्याला हलक्यात घेऊ नका. त्याने मला घेतलं होतं पण त्याने बळ केलं, याला हलक्यात घ्यायचं काम नाही आता. पण तुम्हाला सांगतो, तुम्ही देवेंद्र फडणवीसला हलक्यात घेऊ नका. मोठ्या जाती संपायला निघालेला माणूस, भयंकर विषारी विचाराचा माणूस, भयंकर विषारी विचाराचा. कधीच त्याला आपण विरोधक मानलं नव्हतं. एकाही मंत्र्याला देव काम करून देत, त्याचा शब्द ऐकल्याशिवाय एकाही आमदाराला देव काम करून देत, आणि मधी टाकीनीची धमकी देतो. त्यामुळे ते लोक दबून येत. पण ह्यावेळेस सगळेजण त्याचा काटा करणार. जाहीर मीडियाच्या माध्यमातून बोलतोय, सगळे लोक त्याचा काटा करणार. त्याला राजकारण ठेवणार नाही. मला माहिती माझ्याजवळ काय भाषा बोलते. मला सुद्धा एखादं आश्चर्य वाटतं की इतकं वाईट देवेंद्र फडणवीस सुद्धा वागू नये लोकांशी. खरं सांगतो, मी बिगडी नाहीये, प्रामाणिक बोलतो सांगतो. मलाही काय वेळेस वाटतं की लोकांनी देवेंद्र फडणवीस विषयी इतकं वाईट वागू नये. पण एक कार्य असं वाटतं की देवेंद्र फडणवीस खरंच त्रास देत असं घेत का? म्हणजे देवेंद्र फडणवीस मित्रत्व करायच्या लायकीचा नाही आणि शत्रुत्व करायच्या लायकीचा नाही. ह्या नादात महाराष्ट्रातलं पुरं भाजप संपणार. ह्या देवेंद्र फडणवीसच्या नादात पुरं भाजप बुडा टेकणार आहे. बघा तुम्ही, याला दोषी फक्त फडणवीस असणार आहे, कोणीच नाही. एकही सामान्य धनगर खुश नाही त्याच्यात, एक शेतकरी खुश नाही, 18 पगड जातीचे लोक खुश नाही, कोणीच नाही. कोणीच ना मराठा खुशी. सगळ्याला चेंग देतो, फक्त गोड बोलतो. गोड बोलून जनता समाधानी होणार नाही. तुम्हाला जनतेला आयुष्याच्या सुविधा द्यावा लागणार आहे, तर जनता तुमच्या बाजून राहणार आहे. नसता तुम्हाला कोणीही गिनणार नाही. ना शहीद कुटुंबाचा प्रश्न मार्गी लागलाय, ना शिक्षकाचा, ना वकील डॉक्टरांचा, ना मजुराचा, ना माथाडी कामगारांचा, ना शेतकऱ्याचा, मराठ्याचा, ना धनगराचा, कोणाचाही प्रश्न मार्गी लागला नाही. ना एसटीच्या ड्रायव्हरचा लागलाय, ना एसटीच्या कंडक्टरचा लागलाय, ना रिक्षावाल्याचा प्रश्न मार्गी लागलाय, ना टॅक्सीवाल्याचा मार्गी लागलाय. कोणाचाही प्रश्न मार्गी लागलेला नाही. छोट्या छोट्या व्यवसाय करणाऱ्या लोकांचा सुद्धा नाही. त्याच्यात काम करणाऱ्या कंपन्यातल्या लोकांचा सुद्धा प्रश्न मार्गी लागलेला नाही. कोणाचाच प्रश्न मार्गी लागत नाही. या राज्याला, या मराठवाड्याला, या विदर्भाला या देवेंद्र फडणवीसने मोठमोठ्या कंपन्या उभा करून तिथं व्यवसाय उभे करून नोकऱ्या देणं लोकांना गरजेचं होतं, रोजगार देणं गरजेचं होतं. ते नाही केलं. फक्त जातीवाद पसरला छगन भुजबळच्या माध्यमातून. ते प्रचंड मोठा जातीवाद पसरायला देवेंद्र फडणवीस, म्हणजे छगन भुजबळपेक्षा जास्त जबाबदार देवेंद्र फडणवीस जातीवाद पसरायला. आपल्या मराठवाड्याला, पश्चिम महाराष्ट्राला, खानदेशला आणि पलीकडचा साताऱ्याचा कोपरा पाणीच उपलब्ध करून दिलं नाही या माणसाला.
पाणीच उपलब्ध करून दिलं नाही, दुष्काळात झोपळायचे लोक. याला हे कामच नाही करायचं, फक्त जातीवाद, दंगली, भांडणं करायची आणि जोडून द्यायचं. मला एक सांगा बरं, आज एक उत्तर द्या मराठी. आपण हिंदू आहेत का नाही? मी कट्टर हिंदू. मला जसा गर्व स्वाभिमान आहे माझ्या मराठा जातीचा, तसा मला हिंदू धर्माचा सुद्धा. मी कट्टर हिंदू आहे. आपण हिंदू आहेत का नाही? हिंदूत मराठा आहे का नाही? आई आरक्षण विरोध कोण करतो? हिंदूच. मग आपल्याला नुसते का दांडकी घ्यायला ठेवलं काही नाही, मारा मारायला. काय लावलंय तुम्ही? काय लावलंय तुम्ही? हिंदूत फक्त मुस्लिम नाही. मग मराठा मोठी जाते. भांडणं खेळायच्या दिवशी, दांडके उचलायच्या दिवशी लागतो का मराठा तुम्हाला? आणि आरक्षण मागितलं की हिंदूची विरोध करणार. चिकन भुजबळ कोण आहे? हिंदू नाही का? मग हिंदूच कसं काय हिंदू विरोध करतो? तुम्हाला वाटतं ना हिंदुत्व टिकला पाहिजे, हिंदुत्व विचार वाढला पाहिजे. मग हिंदूत मराठा येत नाही का? आरक्षण द्यायच्या दिवशी आमचे लेकर मोठे व्हायच्या दिवशी विरोध, आणि मारामाऱ्या करायच्या असले फक्त लगेच मराठा पाहिजे पुढं. ही कोणती सिस्टम आहे तुमची? बर, हे सोडून दिलं. आता आणखीन दुसरं कार्ड याच्यात, बहुजन कार्डच नाही. हिंदू धर्मात मुस्लिम नाही आणि बहुजनात ब्राह्मण नाही. बरोबर आहे नाही? हिंदू धर्मात ब्राह्मण आहे, बहुजनात ब्राह्मण नाही. बहुजनात मराठा आहे का? आहे ना? विरोध कोण करतोय? का बरं आहे? बहुजनात आम्ही लागतो. आरक्षण मागायची विरोध कसं काय करतो? हे बहुजन आम्हाला कोणत्या सोयीनुसार राजकारण करायला तुम्ही? कोणतं हिंदुत्व शिकवायला तुम्ही आम्हाला? आम्ही कट्टर हिंदू आहेत, पण छत्रपती शिवरायांच्या विचारात हिंदुत्व आम्ही चालवणार आहे. बाकी हिंदुत्व माहित नाही. छत्रपतींच्या विचारात हिंदुत्व आम्ही चालवणार आहे. बाकीचं नका शिकू आम्हाला. बस झाला आता तुमचं. मारामाऱ्या खेळायच्या आम्हाला आम्ही हिंदू म्हणून पाहिजेत, बहुजन म्हणून पाहिजेत. आणि आम्हाला द्यायची वेळ आली की बहुजनातला बी आमच्या विरोधात बहुजन, हिंदूतला हिंदू आमच्या विरोधात. आता तिसरी काढी याच्यात एक आणखी ती, ते दोनात भागलं नव्हतं. हिंदू आणि बहुजन, मराठी, परप्रांतीय विरुद्ध मराठी. आरक्षणाला विरोध कोण करतोय? मराठी. मोठा मराठी मुकादम देऊ नका म्हणतो. म्हणजे तिथं दांडकी घेऊन आम्हीच लागतो. भांडणं खेळापुरता आमचा उपयोग आहे काय? मग मारामाऱ्यापुरता दांडकी उचलायला? अरे काय तुम्हाला हिंदुत्व टिकवायचं ना, हिंदू विचार वाढवायचा ना, हिंदू धर्म मोठा झाला पाहिजे ना, हिंदू धर्मातला मराठा सुद्धा मोठा झाला पाहिजे, हिंदूचा विचार पाहिजे. बाकीच्या तुमच्या सोयीचं हिंदुत्व शिकवायलाच काय आम्हाला? बहुजनात मराठा पाहिजे ना, बहुजन मोठा झाला पाहिजे असं वाटतं ना, बहुजन विचार पुढे गेला पाहिजे असं तुम्हाला वाटतं ना, तर बहुजनातला मराठाही सुधारला पाहिजे, सगळ्या बहुजनाला वाटलं पाहिजे. खरंच तेव्हा बहुजन धर्माला किंमत देणार. काय किंमत आहे तुमची? तुमच्या सोयीनुसार आम्ही नाही वागू शकत इथून पुढे. मराठ्याने आता सावध. उगत उगत आपल्या दांडकी उचलायला होती घेणं देणं. ज्या दिवशी आपली चूक असत त्या दिवशी आपण मार खाऊ. ज्या दिवशी समोरच्याची चूक असत त्या दिवशी आपण त्याला धडा शिकू. काय अडचण नाही, आपल्या मनगडात दम आहे. उगाच हे फुकट चाले नको. आपल्या लेकरांचं वाटोळ व्हायला लागलं, आपल्या जातीचं पोराचं वाटोळ व्हायला लागलं. हे देवेंद्र फडणवीस सोपा नाही. विचित्र प्राणी येऊ हा तो उगाच नाही असा लाल गुलाब दिसत येऊ. लय चाबरा माणूस देऊ असा दिसतोय ना, असं वाटतं ना, जाऊ द्या आता. हो लय विचित्र राहू दे. ते पहिले एक मित्र होते बघा त्या गावात, बरं का? एक गाव होतं, त्या गावात दोघं मित्र होते, मुसलमानाचा ब्राह्मण समाजाचा. लय जीवाचे मित्र होते ते दोघं. देवेंद्र फडणवीस सारखाच. बाकीचे देवबाप्पा सगळे चांगले आहेत राज्यात. आपण काय म्हणतो, सकाळी देवबाप्पाला ब्राह्मणाला पाय पुढे द्यावा म्हणतो म्हणे. तेव्हा काय म्हणतो, कल्याण होऊ नये नका कोणा पण म्हणतो म्हणे. त्याचं काम तेव्हा करतो बिचारा. आपण इतकी इज्जत देतो गावागावात. फक्त देवेंद्र फडणवीस साहेबच येऊन करते, नाही तर बाकी सगळे देवबाप्पा चांगले आहेत राज्यातले टोटल. ते राज ठाकरे बघा तुम्ही, उद्धव ठाकरे बघा, ते नितीन गडकरी साहेब बघा, आणखीन कोण कोण असते बघा तुम्ही, ते बापट साहेब होते ते बघा, तुम्ही सगळे बघा. गावागावातले देवबाप्पा बघा, सगळे चांगले.
पुजारी जेवढे ते बी बघा सगळे चांगले, मनोहर जोशी साहेब बघा कसे होते सगळे चांगले. हे त्याची अडवून करतो हो ना राव. असं कसा देव बाप्पा लागलाय का हे सरकारला? हे कोणचा देव बाप्पा? सगळे सुपाऱ्या दुसरीकडे होते तिसरीकडेच खार काढून नाही का? काय बोलावं याला? आमचा जीव तळतळायला लागला आरक्षणासाठी. इथं ते बघा दोन मित्र होते एका गावातलं सांगता, परत ते जातेवर नाही तिकडं नेलं जाय म्हणते कर तुला काय करायचं. हे आमच्या गावाखेड्यातले ठरलेले खरे खिस्से येते. एका गावात ना एक ब्राह्मण मुसलमान दोघं मित्र होते जीवाचे, लहानपणापासून म्हातारपणापर्यंत. ते काही असो सुख दुःख एकामेकास करायचे. दुःख असलं तरी सोबत, सुख असलं तरी सोबत. एक भाकर दोघाची. किती अडचण आली तर ते वेगळं कुटुंब नव्हते, एवढे जीवाचे मित्र. पहिल्या काळात मित्र तो होते, हे ना करू नका. पहिल्या काळात हे मित्र तो होते, जाती पितीच्या पलीकडचे मित्र तो होते. मग एक दोघं ब्राह्मण आणि एक मुसलमानाचा हे होता. पण त्या मुसलमानाला घरी ऐकायचं होतं. त्याला पैशाची अडचण आली म्हणून त्या ब्राह्मण म्हणला आपल्याला, ते मुसलमान मला घरी ऐकायचं. ते बाप्पा जरा बरं असायचं. ठीक आहे मला इको एक ते झाल्या माणसाने घर घेतलं. पण मध्यस्थी देवबाप्पा होती. मध्यस्थी आता शेवटी मध्यस्थी लागतोच कोणतरी. ते वाडा ऐकला एका माणसाला, गडबड नाही ना. एक वाडा ऐकला झाला सावधा देऊन टाकला. फक्त ते म्हणले देवबाप्पा शब्द गाव खेड्यात खाली पडून देत नाही, पहिली पद्धत. ते म्हणले हे वाडा मला ऐकायचा आहे. पण ते मुसलमान जाताना म्हणला बाबा आपलं काय कर वाडा ऐकायचं, पण तेवढी त्या भीतीला एक फुटी तेवढी फुटी आपल्याला ठेवायची, तेवढी फुटी राहती. आता त्या घर घेणाऱ्याला वाटलं कुटी म्हणजे काय एवढा मोठा वाडा घेतला काय त्याला एवढं, आणि त्या कुटीपर्यंत जाय फक्त रस्ता जायचं यायचं तेवढंच. राहू दे म्हणले, जाऊ दे. तेव्हा म्हणले राहू दे वाट्यात तेवढी कुटी, जाऊ दे. यायचं जायचं त्याला फक्त घर नाही राहिलं त्याला. आता राहायला कमीत कमी जुनी आठवण म्हणून तेवढी कुटी ठेवायची असेल त्याला. असं त्याला काय माहित पुढं काय. ते ठीक म्हणला वाड्याला रजिस्ट्री झाली, रजिस्ट्री लिहून टाकलं. ते सगळा वाडा अमक्या अमक्याचा ते घेणाराचा, आणि ती कुटी तेवढी मात्र त्या मुसलमानाची. त्याला जायला तेवढं आपलं रोज आठवण म्हणून बघायची ते त्यासाठी. ते घर मालकरी होतं, ती इकडून टाकलं ते घर. ते ती कुठे ठेवली तिथं तशीच. 2-4 दिवस राहिलं ते घरावर माझ्या. 2-3 दिवसांनी मुसलमानाचा काय धंदा असतो तुम्हाला माहिती. ते धंदा झाला ते करायचं, ते कातड घ्यायचं त्या कुटीला मारत ते मुसलमानाचा माणूस. ते घर घेणारा म्हणला आता ते उंबल जडी कुटी असं ठेवली काय. आता ते घेऊन घर सोडून द्यायची वेळ आली त्या वासानी. ते 2-4 दिवस गेलं तिथं ते अडकायचं. घर सोडून गेले ते. गेलं का खुटीमुळे घर फुकट गेलं. पण मित्र तो डेंजर असत. मग ते ब्राह्मण आणि ते मुस्लिम धर्माचे मित्र दोघं होते ना, त्यांनी सांगताना सांगितलं होतं हे बघ आयुष्य कडीला घातलाय आपण दोघांनी मित्र. तो मारताना सुद्धा जेव्हा आधी मरण ना त्याचे अंत्यसंस्कार एकमेकाच्या दोघांनी करायचे. हे बी मित्रत्व त्यांचं ठरलं. ठीक आहे. मग तो ब्राह्मण म्हणला मी मेलो तो मला इथं पुरेव. मुसलमान म्हणला मी मेलो तो तिथं पुरेव. आता ह्या ब्राह्मणाने सांगून ठेवलं त्याला मी मेलो की मला कब्रस्तान मध्ये येऊन पुरेव. ब्राह्मणाने आता शब्द दिलेला होता. मित्र मेलं ब्राह्मण मेलेला आता शब्द दिला कब्रस्तानाकडे न्यायचं. निघालं नेला चट तिकडं कब्रस्तानाकडे. सगळे मुसलमान जागे झाले. ते म्हणले इकडं किधर चालला, इकडं मोकळ चालला. ते म्हणले आता मी शब्द दिला कब्रस्तानामध्ये ब्राह्मण म्हणजे आता ब्राह्मणाला तिथं न्यायचं म्हणल्यावर मुसलमान दमले. जे कुटाकुटी सुरू झाली म्हणजे मेल्यावर सुद्धा ब्राह्मण सकाळ राहा मारले बा. सोपं नाही ते. जाताना सुद्धा मोकळा गेला गेला माणसाठी मारून गेला. कधीच पुरून देणार नाही. ते सोपे नाही ते जातीवाद नाही. ते काही काहीला घोडी जाते या अशा खोट्या ठेवतात आणि पुरं वाटोळ करून टाकलं यांनी मराठीत. सावध व्हा तुम्हाला सांगतो. हिंदुत्व टिकलं पाहिजे या मताचा आम्ही येत, पण हिंदुत्वला मराठा सुद्धा टिकला पाहिजे. बहुजन टिकला पाहिजे तर त्यातला मराठा बी टिकला पाहिजे. नसता तुमचा आमचा नाही जाऊ. काय होऊन जायचं ते जाऊ. जे व्हायचं असं जवळ सण होत आहे तवर करूया. त्यांना नावे आपण काय
कोणत्या धर्माचे शत्रू नाहीत आतापर्यंत. एकाही जातीच्या ओबीसी माणसाला आपण दाखवले लोक नाहीत. एकाही नेत्याला सोडत नाही त्यांच्या बिना आपल्या. नेते हे कोणाच्याच नाहीत आणि यांना जात नसतीचा एक लक्षात ठेवा. ते हिंदुत्व हिंदुत्व म्हणतात ना, हे देवेंद्र फडणवीस ते हिंदुत्व हिंदुत्व म्हणतात. ते देवेंद्र फडणवीस भाषणात सरळ म्हणतो मग डीएनए ओबीसीचा कोणचं हिंदुत्व रेचं. बरं हे एवढे हिंदू मध्ये स्वतःला ती बाया आता कप केली ती गोड तरी दांडगी आणली ती इकडे पळून आले आपल्या देशात. तिकडे लय कोटाकुटी लागली कसली ना कुणी ना तिला असं रेडलं तिकडं लोकांनी. ती इकडे आली लपून ठेवली रे भारतात लपून ठेवली. कोणचं हिंदुत्व सांगा का आम्हाला तुम्ही. कोणचं हिंदुत्व सांगता तुम्ही आम्हाला. आम्हाला मारामाऱ्या होता का इकडे नसते. छत्रपतीच्या शिवरायाचं हिंदुत्व मान्य आहे आम्हाला. या विचारात मुस्लिम सुद्धा आहे. दुसऱ्याला म्हणायचं तेवढं आमचा डीएनए याचा आहे ना आमचा त्याचा आहे. आणि इकडे म्हणायचं हिंदुत्व म्हणजे एक गुण मतदान हिंदुत्व म्हणून घ्यायचं. मतदान झालं की तुमचा डीएनए लगेच बदलतो. मुसलमानाला शिवाय द्यायच्या आणि ती काय कुठली ती बाया धोपलेली होती तिकडं तर काय नाही तिकडे धोपटेली तिकडे लोकांना दांड घेऊन आणला गेला कापा काप. इकडे आली काय आणलं पिलर तिला तिकडे त्याचं लूट होतं. म्हणजे तुमच्या सोयीनुसार वागता का. तुमच्या सोयीनुसार आम्ही मुसलमानाला बोललो की म्हणतात नाही नाही तिची हातात पुढं पण टाकली. कुठं टाकली तू टोकर टाकली का. आणि हे कुंकडं यात्रेत याच जमत. म्हणजे तुम्ही म्हणता तसंच ऐका नाही तर मग नाही जमत नाही का. काही नेत्याचं असतं आम्ही म्हणतो तिथं मतदान करू नये. हा का तुमच्या बापाची पेंड आहे का. कोण पडत नाही निवडणुकीत. कोण पडत नाही. कोण पडत नाही निवडणुकीत. आपण सरळ मान्य करतो. जनतेने कौल दिला जाऊ दे तिकडे. तुम्ही गुन्हाच धरायला लागले बर्डे म्हणून आणि जातीवादी आम्हाला म्हणता. काय करणार आहे तुम्ही. आम्हाला सहन होतं तर बघूत आम्ही पण. आम्ही गप्प बसतो सही आहे आम्हाला म्हणून का तुम्ही मस्ती द्यायला लागला. काय पद्धती आहे तुमची वागण्याची. कोण पडत नाही या दुनियेत. सगळे पडतात. पुन्हा जोमाने उभा राहावं लागतं. पुन्हा लोकांचे मन जिंकायला लागतात. पुन्हा लोकांच्या पाठीवर हात फिरायला लागतो. आम्हाला निवडून दिलं नाही म्हणून आम्ही तुम्हाला हाणणार. का केलं तुम्हाला म्हणजे फार जिव्हारी लागलं तुमच्या. आणि आमचे लोक पडले तर आमचं नसं का जिव्हारी लागलं. मग आम्ही नाही लावून घेत जीवाला. हरजिताची निवडणुकीत पडले असते पण तुम्ही शिकवायला लागलात आम्हाला. तुम्ही एकदा पडलात तर तुमच्या जिव्हारी लागलं म्हणून महिला जात सावध झाली. आमचा पडल्यावर आमच्या लाखांच्या आता जिव्हारी लागायला लागलं. तुमच्यामुळे आम्ही बी कट्टर झालो. तुम्हाला जर तुमच्या जातीसाठी तुम्ही कट्टर आहे तर मी माझ्या जातीसाठी का कट्टर असू नये. छगन भुजबळ त्याच्या जातीसाठी कट्टर आहे. मी का माझ्या जातीसाठी कट्टर असू नये. मी पण माझ्या जातीसाठी कट्टर आहे. आणि आम्ही मरायला पण तयार आहे. म्हणजे तुम्ही कट्टर तुमच्या जातीसाठी. आमच्या जातीसाठी आम्ही का असू नये. फक्त आमच्याजवळ सही आहे. मी मराठ्यांना शांत राहा म्हणतोय आणि मी शांत राहा म्हणतोय तसं तसं टेडम करायला. मराठ्याचे उलट हे पोट्टे मला म्हणते तुम्ही एकदा मोकळ सोडाव म्हणून नको दादा. एकदाच मुंबईला नेतात मला माहिती किती बजेटली. कारण हे जरी एकदा मोकळे सोडले ना लय लवकर मोकळ सरळ करते सगळ्यांना लय लवकर. पण आम्हाला ते होऊन द्यायचं नाही. आम्हाला नको आहे ते छगन भुजबळचं स्वप्न साकार नाही झालं पाहिजे. ते दरेकर वरेकर कोणी देऊ त्याचं स्वप्न साकार नाही झालं पाहिजे. तेव्हा अभियान राबवितो. मराठा फुलितो. मराठ्याचा संघटना फुलितो. क्रांती मोर्चा तिनेच पडल्या. मला वाटतंय यांना दंगली घडवायचे तर मला होऊ द्यायच्या. म्हणून मी मराठ्याला शांत. एकटा 50-55% मराठी राज्यात अर्थ आहे. माहिती किती गोळखंडा तिकडे तिकडे उची घेत कामऱ्या कोपऱ्या. एखाद्या गावात तुम्ही असताना पलीकडच्या 10-20 गावात आम्ही येत. तुम्ही एखाद्या तालुक्यात असताना तर बाकीच्या जिल्ह्याभर आम्ही येत. आणि तुम्ही एखाद्या जिल्ह्यात असताना आजूबाजू जिल्हे आमचे आहेत. घुसल्यावर काय करते या लाख उडा आज फेस पडत नाही. कसा म्हणून भानावर या जरा. तुम्ही जास्त तारीख तुम्हाला बोलत नाहीत तरी बरंच बोलत. आम्ही तुम्हाला कधी बोललो का. आम्ही तुमच्या नावात चुकतच नाही.
कशाला बोलता मग तुम्ही? कशाला उकरून भांडणं घेता बळ? म्हणजे इथं गोरगरीब मरल विनाकारण, गोरगरीब आरोग्याशी होत्या मग विनाकारण, ओबीसी असेल किंवा मराठा असेल. हे काय माझ्या बघणार ती शेत बसून तिथं त्यांच्या का बापात जाणार आहे? आपले लोक कशामुळे अंगावर यायला लागले विनाकारण? त्या छगन भुजबळचं त्या भंगाराचं ऐकून त्याला भांडणाला लावायची सवय. कारण ते बहुजनातला हुशार आहे देव प्राणी, भांडण करत नाही, काही नाही काही नाही. गावाच्या शेजारी बागायचं रान सगळं, भाज्या ऐकीन, फळं ऐकीन, मुळा ऐकीन, कांदे ऐकीन. गावाच्या शेजारी गाव रान यांना बागायची, भांडण नाही, तंटा नाही, काही नाही. तरी पातावर बसल्या ऐका, जसा हिंदूत एक जण बसतो तसा. भांडण नाही, तंटा नाही, पण बरोबर गादीवर दिवस बसतो तसा खेळ येऊ. तुम्ही आपले लोक शहाणे व्हा. सगळे मराठे, सगळे गोरगरीब ओबीसी हे राजकारणी लोक आहेत. हे वादा लावतील, रक्त आपलं सांडल, डोके आपले फुटतील, केसेस आपल्यावर होत्या. कोणी नाही येणार, कोणी नाही येणार. मराठ्यांनी तुमचं काही केलेलं नाही समजून घ्या. तुमचे काय बांधा कापलेलं नाही. आमचा हक्काच आहे, तो आमचा भावविसा आहे, तेव्हा आम्हाला मिळाला पाहिजे. आणि तुमच्या आधीपासून आम्ही आरक्षणात हे समजून घ्या. तुम्ही आता 90ला आलात, 1967ला दोनदा, दुसऱ्यांदा आलात. आम्ही 1884 पासून समजून घ्या. विनाकारण त्या छगन भुजबळचं ऐकून आपल्यात दुरावा नको. माझी सगळ्यांना हात जोडून विनंती, या राज्यात दंगली व्हावात असेल प्रत्येकाची इच्छा आहे. देवेंद्र फडणवीसची पण आहे आणि छगन भुजबळची पण आहे. ही पूर्ण होऊन देऊ नका, माझी मराठ्यांनाच विनंती. आणि आपण शक्तीनं एकजूट राहू, ताकद विखरून द्यायची नाही. आपली मागणी 4 दिवस लेट, फक्त एकजूट फुटून द्यायची नाही. सगळं काय कळतंय. अरे नुसतं एकदाच मराठी भेटत त्याला ताकद कळाली, नुसतं पाठाच म्हणलं होतं. पुरे पडली ह्याकडे त्याकडे, कुठेच न राहिली शिल्लक. हे त्याला म्हणतो तू कस काय पाड, ते म्हणतो तू कस काय पाड. एका जिल्ह्यात असा खेळ झाला, त्या जिल्ह्यात नुसते व्यासपीठावर मराठीच होते आणि ओबीसीचे सगळे नेते होते. ते त्याला म्हणतोय होय तू माझ्या व्यासपीठावर होत तर कस काय मी पडू, तो मतदान नाही केलं मला. तेव्हा म्हणतो नाही राव मी केलं तर येणे केलं नसं. तेव्हा म्हणतो नाही हो मी केलं तर ते नाही केलं नसं. नुसती लोटालोटीत 15 दिवस गेले. ते म्हणले कुणीच सांगू नका, मी म्हटलं तर पडलंच ना. आता बघा लोक सुद्धा आता पुढचे हुशार झाले. तसंच हे विधानसभेत सुद्धा होणार आहे. जर लढायचं किंवा पाडायचं ठरलं तर. आता काय ठरतंय मला काय माहिती, पण जर ते ठरलं तर यावेळेस अशी पाडापडी डेंजर होणार किंवा निवडून यायचं होणार. तुम्हाला सांगतो, मला कळालेला किस्सा झाला आता 5 मिनिटं. मला कळालेला किस्सा, यांचे पक्ष झाले एकाचे 2, प्रत्येकाचे. उपमुख्यमंत्री स्वतः दाल मिळत नाही, कोणाकडे पोच खातंय ते त्यांना विचारलं माझ्याकडे का ते खात. मी रात्री फोन लावला होता ते खात्याच्या बाबतीत. म्हणलं ते पोराचं तुमच्याकडे काम आहे, ते पोलीस भरती आता काय पोरं आपले आज पाठवले जाऊ का, ते पोरांचं घेण्यानेच काढून टाकलं त्या देवेंद्र फडणवीसने. त्या मराठीच्या असल्यामुळे जातीवादी ना. ती बैठक घेऊन त्यांना घे सांगितलं. आणखी दुसरे कोणचं सांगितलं, आरोग्य विभागाचं एक, ते दोन्ही सांगितले. म्हणजे एक ताना सावंत साहेबाकडे आणि एक देवेंद्र फडणवीस साहेबाकडे. त्यांना पडले, त्यांनी काढून टाकले मराठ्यांचे पोलिसातले पोरं सगळे. त्यांच्या कामाच्या संदर्भात काल फोन लावला होता एका मंत्र्याला आणि दुसऱ्या. त्यांना खाते माहित नाही कोणाचं कोणाकडे. कोणी म्हणतं हसन मुश्रीफ साहेबाकडे, तर कोणी म्हणतं दीपक केसरकर साहेबाकडे. जाणे म्हणलं तिकडे कोणाकडे काय सांगा, आम्ही फोन नाही करत तुम्हाला. कारण कोणाचेच कोणाला मिळत नाही कोणाकडे कोणचं खातं आहे. म्हणजे आम्हाला आम्ही ज्याला विचारलं ना त्याला सांगताय ना ते हसन मुश्रीफ साहेबाकडे खातंय का दीपक केसरकर साहेबाकडे खातंय. हे लोक नुसतं आपल्याला कशात पण येड्यात काढायला लागले, कशात पण. यांचे झाले दादा 2-2 पक्ष. आता तिघ एकत्र आहेत, तिकीट द्यायचं 1. इकडे बी 3 एकत्र आहेत, तिकीट द्यायचं 1. ते खालचे 2 राहिले, इकडे 2 झाले 4. ते माझ्याकडे येते.
ते मला म्हणते 5 वर्ष तयारी केली मग पुण्याचा प्लॉट गेला. मला काय झालं ते म्हणले तिकीटच मला नाही, ते नवीनच धरून आणला दुसरा. मग आता आम्ही काय करू भाऊ त्याच्यात. ते म्हणले आम्हाला हे घरांना परवडत नाही, ते मग तुम्हाला हे घरांना परवडत नाही, त्याचं जपलं त्यापेक्षा त्यामध्ये तुमचं एवढं परवडत आम्हाला. मला मग हे निवडून देतात काय. ते म्हणलं मग काय याच्यापेक्षा ते बरं आहे म्हणे आम्हाला हे नकोच, गरज नाही निवडून देत. त्यांचं जमलं. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसची अक्कल बंद पडली. कारण कोण काय करीन कोकण मतदान, कारण तुम्ही इकडे दौशिता पण तिथं गोल आळा लावलेला असतं. मतदान करायला गेलं पोस्टर आणलेलं असतं ते पार्ले बिस्किटचा, ते आढळलं त्याच्यात आत गेलो काही दिसत नाही कोण कोणाला काय करतंय. तुम्ही इथं दौशिता तिथं आत गेलो कण बटणं दाबायचं तुम्हाला सांगतो. हा बटन खाली गेलं वरच नाही आलं पाहिजे इतकं दाबायचं. द्या काय व्हायचं ते एकदा पाडून ताकद दाखवली नाही तुम्ही मराठ्या, एकदा निवडून आणून ताकद दाखवा काय तिथं लई येत आपण. एक उदाहरण देऊ तुम्हाला. आष्टी पाठव त्याला अमुक अमुक समाज लई म्हणायचे पंचायती असून देते पंचायत काय घ्यान नाही माझे अजून किती. मी म्हणलं पोट्याला मोज आले घराघरात जाऊ मराठीचे पोरं सांगू तर जमेव लोक मराठी एक झाडे राव टाळ्या वाजवर मराठ्याला फिरले म्हणता तुम्हाला आष्टी पाठवता शिरूर मतदारसंघात घराघरीच मोजले 1,67,780 मराठी वर एकटे. त्यातलं 1,67,000 येणार 67,000 सोडून द्या. जाऊन दे याच्या मग त्याच्यामुळे ते करावं लागते एखादी आष्टी बोलली 1 लाख पडलं तर तिथं माणूस देऊन येतो ना. सगळे दुनिया एकी कोण होत्या नुसत्या मराठ्याच्या मतावर असे कितीतरी मतदारसंघ आहेत. लढायचं नाही लय खुश नका होऊ. आणखी ठरायचंय भाऊ आणखी ठरायचं नाही. तुम्ही म्हणलं दादा हो तुम्ही आता टाळ्या वाजताना खुश होता, मला व्यासपीठात खाली उतरलं की सुरू होते ना अर्ज द्यायला की मी येतो मी येतो. हुंबा झाली तुम्हाला सांगतो कुंकुम डोक्यात ये आला काय ना काय सांभाळलं अवघड बाबा हे. मी पुरा पदरून गेलोय बाबा. रोज नुसते अर्जच आहेत, रोज नुसते अर्ज. आणि सगळे उमेदवार माझ्या गाडीत नवरी एकट्याच्या गाडीत. मग बघा एकट्याच्या गाडीत नवरी कोणी म्हणतोय मी आमदार होईल आणि मला ते हिशेब जोडी देत कसा आमदार होईल. ते म्हणतो मी 100% निवडून मग पडणार नेमका कोणी आपल्याला. लय डेंजर आहे. मला मी म्हणतो ना कोण याला पडून मी असं खीड केलंय. मला एक दिवस नाही एक जण असा आला लाईट झाल्यावर तिथून पुढे त्याच्या झाडाला मी उमेदवारी अर्जच नाही की तिला आमदार घे मागा झालं ते तैट जात. येताना फाईल घेऊन यायचं ना दुसरीच घेऊन आलं आणि मला फाईल दिली. मी म्हणलं दादा ही फाईल नाही. ते मला नीट वाचव तिची तिथे झालं होतं. म्हणलं बरं तिथं ते सकाळी बघू आता काय नाही इतकं येड. तुम्हाला खरं सांगतो तुमच्या पाय पडतो बाबा इतकं राजकारणात येड नका लावून देऊ. आपण कशासाठी एकत्र आलो पाहिजे तुम्हाला. जरी तुम्ही राजकारणात गेलात आपल्याला राजकारणात जायचंय समाजाचं काम करायसाठी. निवडून येऊन राजकारणात जायसाठी नाही. निवडून येऊन आपल्याला राजकारणात नाही जायचं. निवडून येऊन समाजाचं काम सोडव करण्यासाठी आपल्याला तिथं जायचंय. आणि उमेदवार द्यावा लागणारी एक. तुम्ही तर इतके मोठे कल्पन पडायचं काम केलं तुम्ही. 700 अर्ज कोणत्याच पक्षाकडे नसते. आमच्या अर्धे पोरं ते पान उचकीतात त्याच्यावरच झोपत येत. हो ना आम्ही ऐकून ताट केलं रातभर लवकर ते काम करायचं. मायापासून हामून देतात रेटून खातेत आणि खाल्लं गे 12-11 वाजता उचकीत असते त्याच्यावरच झोपत येत. तसंच इतके बाहेर झाले 15 दिवस झालं काम करते त्या अर्जाचं पण मिळत लागा. कोणी कोणी वेगळं वेगळंच लिहिले. कोणी कोणी तुम्हाला सगळं सांगू तुम्ही ते मोठ्या बैठकीत कोणी काय काय लिहिले. ते परीक्षा नसतील का काही पोरं परीक्षा ते काय देतात ते शेवटच्या पानावर काय आपल्याला एकच उमेदवार द्यावा लागणार आहे. किती दिले माझी फक्त एक विनंती मुलगा म्हणून तुम्हाला ही चूक अवश्य असतेच पाहिजे.
100%. प्रत्येकानं आशावादी असलं पाहिजे, इच्छुक पण असलं पाहिजे. त्यातून पण समाजानं जर एक दिला ना, आपली ती वाट आहे का? नाही. बाप देत आपल्याला कधी आली असती का? गरीबाची लाट आली, गोरगरीब ओबीसीची, मराठ्यांची, सगळ्यांची, 18 पगड जातीच्या लोकांची. एक द्या आणि दिला ना, त्या एकदा निवडून त्याला काय होईल? काय होईल? 70 वर्ष यांना दिलं. आता एक दिल्याच्या नंतर जर फॉर्म भरले अपक्ष म्हणून, त्याचा अर्थ असा समजायचा मराठ्यांनी, आजच सांगतो, त्याचा अर्थ असा समजायचा ह्यो समाजासाठी आणि आंदोलनासाठी आपल्यासोबत नव्हता, ह्यो स्वार्थासाठी आपल्या सगळं अवलंब होती. आमदार होत होतं, काहीतरी होत होतं म्हणून एक दिला ना, अडचण काय नसन पटत तुमचं त्याचं, त्याच्या तोंडाकडे बघू नका. पण त्याला त्या निवडून एकदा जातीसाठी, त्या शेतकऱ्याचे प्रश्न सोडायसाठी नसन पटत तरी द्या, त्याच्याकडे जाऊ बी नका तुम्ही. आणि तुमचं काम करताना त्याला सांगू नका, बस मला सांगा, मी कचा हक्कच घोडे लावून करून घेतो त्याच्याकडून, तुम्ही काळजीच करू नका. तर ना 5-50 तिकडे एकटा चिकन भुजबळ यार तिथं आवडून 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 नाकावरच्याच माहिती त्याच्यात, तरी बी आरक्षणाला विरोधच करतो. वर सुद्धा असा लुटीत नाही, तेव्हा असा येईल. त्याला एक चिमटा बसून देऊ आपण, ते कपडे लटकायचा चिमटा म्हणजे वर करेन. बजीर धावणे गोळा केले, त्या देवेंद्र फडणवीस नेरा हुकूम कोणाला घास पाणी काम धामाची दूर चलत नाही गर्दी, असं असं तेळी घोडा चालले म्हणजे असं माकडे जमा केले पूर्ण. मराठीच्या माग लावले, पाठवळ केले, मराठीच्या आरक्षणाचं रांगोळ केलं. आमच्या लोकांच्या हयाती गेल्या त्या असल्या, त्या मराठा आरक्षणासाठी कामं करू म्हातारे झाले. असल्या लोकांमुळं वाटवळ झालं आपल्या जातीचं. हे विरोध करणार होते, एकटेच तिथे आरक्षण विरोध. आपल्या 150 एक बी बोलत नाही हरामखोर, आपलं एक बी बोलत नाही. आपल्याला काय करायचं, उभा करायची, फेबा करायची. हे जर बोलले तर काय गुतलं आपलं त्या राजकारणाचं. मला तर जायचं नाही त्यात, मला काढलं त्यात, असंच नीट करतो मी यांना. पण हे 150 एक तर बोलत, एक बी बोलत नाही. आणि आपले जर 5-50 गेले तर त्याच्या सकट ते आपला सकट इकडून आणले. हे पाहिजेतच आपले, फक्त तरा करू नका टायमाला. माझी जात हरून देऊ नका, तुम्हाला सरळ सांगतो. तुमच्या स्वार्थासाठी माझी जात हरून देऊ नका. मी नाही आपण पोचू शकणारा जातीचा. मी माझ्या जातीचा स्वाभिमानी गुण नाही जगू शकत. माझा कणा मोडला तरी चालणार, पण मी जाती पुढे झुकणार, बाकीच्या पुढे उलशी सुद्धा झुकणार नाही, एवढा सुद्धा. तुम्ही जात हरून देऊ नका, नाही त्या लफड्यात पडायची काही गरज नाही आपल्याला. असं काय दहशत कमी आहे, आपण 5 दिल्लीपासून ओढून आणू शकतो सगळं. असं काय कमी, माझा दबदबा कमी आहे मराठ्यांचा, असं आहे. पण आता काय होईन काय नाही, पोट्टे सध्याला दाखल लागले, ते कोणाचंच ऐकत नाही. ते म्हणते एकदा होऊन देऊ, त्यामुळं फक्त हरून देऊ नका. कुणी देऊ द्या, दिला ना वेळ त्याला बिनधास्त मानून हे करा. नसता काय होईल, तुमच्यात जर मग राहिलेले मोठे, मग तुमच्यात व्हायची वडाताडी. कारण वडाताडी त्यांच्या ते आपल्याला तिचा फायदा उचलायचा. लय वडाताडी लय मजा येणार खरंच ना. लय दांडगा खेळता म्हणल्या त्यांच्या, मी स्वतः बघितलं. मी काय गेल्यावर माझ्याकडे ते म्हणते एवढी काही म्हणलं उडी दोन एवढी काही तू चल, मग आमची कुठून येतो कवात. म्हणजे तुमची चलती आली तरी तुम्हीच, आणि आमची चलती आली तरी तुम्ही. ही कोणचा धंदा आहे? तुमचे चलते आहे तर आमच्या गरीबाला मोठा करता का तुम्ही? करतात का कोणाला मोठे? पण आपण गरीबांनी नीट राहणं गरजेचं आहे. आपल्या गरीबात इतके उमेदवार झाले, कशावर लिहून आणतात, पण आणतातच. हिशोब कोणी दिला त्यांना कोणाला तेव्हा तुम्ही निवडूनच येणार हो. नाही रेटत राहू मला ते, तुम्ही इथं थांबून बघा 2 दिवस, मग तुम्हाला कळण काढता. त्यात तुम्हीच सांभाळा अर्जावाल्याला. तुम्ही इतके नका राहू, हे करा. तुम्हाला समोरच्याने अन्याय केला ना, त्याचा मोडायचा ना, एकदा फक्त कार्यक्रम टाका. 70 वर्ष त्यांचं रिसॉर्ट ठेवला राव, 5 वर्ष जाऊन दे येड्यावर ठेवा. तुमचंच लेकरू ना शेतकऱ्याचा ठेवा येड्यावर यायचा. 5 वर्ष करायचा काय होईल? काहीच होणार नाही. सगळे बांधव आपल्या सोबत आहेत, तुम्ही काही काळजी करू नका. खरं सांगतो तुम्हाला, दलित आहे, मुस्लिम आहे, मराठा आहे, सगळ्यांना बेजार केले. सगळ्याला सामान्य ओबीसी आहे, 18 पगड जातीचे सामान्य लोक आहेत, गोर गरीब, गरीब मराठा सगळं, गरीब ओबीसी आहे सगळे. मुसलमानाला एका झालेली आणि मुसलमानाचा आपल्यासारखंच एक शिक्का चालतंय मतदानात.
मुसलमानांना पाडो नुसतं नाही. मी इकडून पाडा म्हणलं ते तिकडून म्हणतात पाडो. मोदी पाडो पाडो मोदी ते बी खपा पाडो पाडो मध्ये फक्त हिंदीत इतकं नाही आपलं त्यांचं. फक्त याला पट्टाला हिंदी वा देशातलंच खातं बिघडलेलं म्हणायचं. पुरं देशातलं मला गुजरातला सुद्धा मागणी कुठं सांगत मी तुम्हाला. पण मी तिकडं जाय नाही माझ्या हिंदीमुळं. ते मला म्हणले आपण 15-20 लाखाचा कार्यक्रम करायचे. म्हणलं नको मला हिंदी नाही आलं तो मान्य समजलं. ते म्हणले तेवढं प्रॉब्लेम आमच्याकडे आहे गो. बाकीकडे थोडी मराठी समजते पण आमच्याकडे खेळ नाही. म्हणलं ते व्हायचं मग ते मला हिंदी शिकायला होता त्यासाठी. एक जण मला हिंदी शिकायला आणला होता का सर हिंदी शिकायला आणला माणूस मला. आणि तिथं मला एक अँकरिंग करीत होतो इकडे वर तिकडे. मला हिंदी शिकत बिघडली त्याची हिंदी. ते लागलं वाटते मला मोकळीत नोकरी जायची म्हणे. मी नाही शिकत तिकडे बघा म्हणे. चांगलं चांगलं म्हणे तिकडं तुम्हाला शिकत माझ्या मला हिंदी शिकायला एकदा असा कार्यक्रम लावतो ना यांचा राईट कार्यक्रम लावतो. सगळे शेतकरी बी पंजाब पासून राजस्थान पासून उत्तर प्रदेश पासून हरियाणा पासूनचे मध्य प्रदेश राजस्थान गुजरात सगळे चौथळे सगळे. मला फक्त हिंदी शिका तुम्ही मग सातारा मग बघा तुम्ही कसा काय करतो यांचा नीटच. अरे बेकार लोक खरं सांगतो उगा माझ्याजवळ काही नाही म्हणून धोरणाला लागले नाही. तिने आता उदा 8 टाकला असता. माझ्याजवळ तपासालाच काय 13 पत्रे आपल्या घरावर सिमेंटाचे. हा ते बी सिमेंटाचे नेऊ शकत नाहीत. आणि आता मी चौकून बेताडा का त्या देवेंद्र फडणवीस नाही देवेंद्र फडणवीस म्हणला होता 13 पत्रे काढून न्यायची. आपल्या मराठ्याच्या लोकांना चौकून बेताडा का पॅक करून नाही म्हणा कसे नेत. आणि ती पत्रे फुटायची मग देवेंद्र फडणवीसची माकडं इकडे यायची. त्याने सगळ्या गावातला तिला सोडून घरून आपल्याच पत्रे रोड आणायचे. ती पत्रे फुटून गेली सगळी सिमेंटाची. देवेंद्र फडणवीसच होती ती. ड्रोन बी त्याचीच काही नाही काही 3:30 वाजता तिकडे काही जायची गरज नाही. ते रोज फुल आरक्षण ते फुल आरक्षण कसला डॉक्टर पाठवते जातो की ते थांबायसाठी येत बी नाही बिचारा. तेवढं रोजच आहे त्याचं. तुम्ही इथपर्यंत येते तिथून माघारी जाणे एवढंच डेली येते. पुढं आलं आपलं आपले ड्रोन सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांचे. मला सांगा ड्रोनचा शोध लागत नाही सरकारने मनात घेतल्यावर. सरकारने मनात घेतल्यावर काय होत नाही. ड्रोनच कमी होण्यात लोक भयभीत झालेत आणि देवेंद्र फडणवीस स्वतःची छातीत पाठाडा बोलवून घ्यायला लागले. तुम्हाला काहीतरी लाज वाटली पाहिजे राव. एवढ्या मोठ्या राज्याचं नेतृत्व तुम्ही करता. एवढं मोठं राज्य तुम्ही चालवता. एवढ्या मोठ्या पक्षाचे जबाबदार लोक तुम्ही आणि तुम्ही सगळं हसण्यावर विषय घेऊन चालला. ते 10-15 आमदार पुढे बसले त्यालाच तुम्ही स्वतःचा शिवरे समजायला लागला. वैभव समजायला लागला. इकडे लोक असे भयभीत झालेत. कुणी म्हणतोय पैठचं धरण फुटणारी कुणी म्हणतोय काही होणारी. कारण ते ड्रोन तिकडे जाते. लोक घाबरायला लागले प्रत्येक जिल्ह्याने. आणि तुमचं या आता पेपरला काल बातमी आली ते ट्रेनिंग वाल्याचे कोणाच तरी सैनिकाचे तशीच बातमी आली ना. हा पण तशीच बातमी आहे ना. मला सांगा इकडे कोणचा कॅम्प आहे लष्कराचा येड्या बाबडे. इकडं ड्रोन उडीत तुम्ही सरपंच बघा राव. इकडं काय याला ह्या देवेंद्र फडणवीसने मुद्दाम केला डावे. मी मरत नाही देवेंद्र फडणवीस साहेब. तुम्हाला तुमच्या ड्रोन मध्ये गोळी असू द्या नाही तर काही असू द्या तुम्ही त्या नादात पडू नका. मला बदनाम करायच्या नादात पडू नका. तुम्ही महे लोक फोडून त्यांना पत्रकार परिषदा घेऊन ही करू नका. फोडून कोणाच्या मेवण्याला कामात येतात हे आम्हाला माहिती आहे. तुम्ही ह्याला फडकच पडू नका. संघटनेचे लोक फोडिता समन्वयक फोडिता त्या नात्यात नका पुढे फोडू साहेब. तुम्ही आणखी खोलात नका जाऊ. तुमचा ते ड्रोन काहीच करू शकत नाही. मला काहीच करू शकत नाही. एकदा जर हे मराठे चौतळले ना तुम्ही 100 पिढ्यात बघितलं नसेल ते करते नाही मराठी. देवेंद्र फडणवीस धमकी नाही देत तुम्हाला. एकदा जर मराठी चौतळले तर तुम्ही
तुम्ही 100 पिढ्यात बघितलं नसेल ते बघायला मिळेल तर मराठी समाज. यांच्या नादाला लागू नका तुम्ही. भयंकर लढव जाते. तुम्ही हिच्या सगळं खुन्नशी जगूच नका त्या मराठ्याच्या जाती. तुम्हाला वाटत असेल ते भुजबळ भजबळ जवळ धरले नका नादात पुढे तुम्ही द्या. तुम्हाला वाटत असेल तुमचं ते संरक्षण करीत चटणीला बी पुरणार नाही ते. हो, तुम्हाला मी खोटं बोलत नाही. तुम्ही ह्या भानगडीत पडूच नका जाती अंगावर घालून आमच्या तगडी लावायचं. मराठा जाती इतकी बेकार आहे. एकदा जर तारा लागली ना सोडीत नाही. गाव खेड्यात म्हणे मराठीची वादीसाठी मसाला कापीत असतात मराठी. कळलं का तुम्हाला काही नाही? फडणवीस साहेब जागी खाजा शेंगा फेका काही. तुम्हाला सांगतो मी गुढी ते चिले चपाटे चपटे ते खिचे कापू बोलायचं बंद करा म्हणा त्यांना. एक 2 माकडं कुंकुने द्या. कुठून आणले तर कुठून नाही ते मागचं दारात झालेले आमदार मुंबईला येणार आहेत आम्ही एकदा तुमच्या. त्या बोलणारा आडही म्हणा एकदा मराठी मुंबईला येणार आहेत है ना? एकदा येणार आहेत. निवडणुका बी लांब गेल्या जातात डिसेंबर मध्ये. आपले काम उरकत येतात. आपले काय फक्त सध्या मुगाच्या तोडण्यात. हा, आपण मुगाच्या तोडण्या झाल्या. ते रान मोकळ करून जेवारी पेरणं काम आहे. अरे मी शेतकरी आहे, मला माहिती आहे काय करायला मग. एकदा ते रान मोकळ करून जेवारी पेरले का आपण मोकळे झालो. नाही तर गहू तरी तिथं पेरून दिले की मोकळे झालो. दोन्ही पैकी एक. एकदा जाईंगेच अशा पटापटा पळीन ना तुम्हाला सांगतो त्या रोडनी. आणि बोलणाऱ्या आमदारांना नुसतं बिचके आम्हाला यंदाच काढ्या म्हणायचं. मग येईल त्यांच्याकडे बघायचंच आहे. फक्त त्याला मुंबईत थांब म्हणा त्या दिवशी आहे ना. तेच बोलत येत राहू दे. चटा 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 असते ते येतो आपले एक पोरग आणला पूर्ण. पण आपल्याला त्यात पडायचं नाही. माझं देवेंद्र फडणवीसांना सरळ सरळ विनंती आहे या बैठकीच्या माध्यमातून आमचं सरसकट कुणबी मराठ्यांना प्रमाणपत्र द्या ही मागणी ही पूर्ण करा. 29 सप्टेंबरच्या आत 29 सप्टेंबरच्या आत सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रमुख मागणी पूर्ण करा. 2 सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी तात्काळ करा. टिकवायची जबाबदारी तुमची. तुम्हाला वाशीत टाकलं सांगितलं होतं गुलालाचा अपमान होऊ द्यायचा नाही. 2 सांगितलं. 3 2004चा जे आहे तो दुरुस्त करा. त्याच्या शिथिलताना अटी शर्ती त्याच्या कमी करा. कारण सुशील कुमार शिंदे सरकारनं आधार घेतल्याशिवाय तो बनवलेला नाही. कायदा पारित करायची दुसरा गरज नाही. कायदा सुशील कुमार शिंदे सरकारनं आयताच पारित केलेला आहे 2004. 4 हैदराबादचं गॅजेट 29 सप्टेंबरच्या आत लागू करा. सातारा संस्थांचा आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचा सुद्धा. 3 कारण मराठा आणि कुणबी हा वेगळा नाहीये. ही शेती कसणारा हा मराठा समाज या राज्यात. त्यामुळे हे तुम्हाला मान्य करावं लागणार आहे. आंतरवालीसह आजपर्यंतचे राज्यातले सगळे गुन्हे मागे घ्या. हे शेवटचं सांगणं आहे तुम्हाला आता. आणि सरसकट आमच्या कोणत्याही पोराचा त्याचा दोष नाही. कुठं एसटी बोर्ड कुठं काही कर ते तुमच्याच लोकांना तुमचंच केलंय. तुमच्याच लोकांना कटे गेले त्याचा फोडे त्याचं फोडे तसं माझ्या गरीबाचे लोक गुतीले. तुम्ही शाळेतून जाणारे पोरं घरके टाका. कोणी सीसीटीव्हीत नाही ना कशात नाही कशात नाही. ते सोडा. तुम्हाला जर पुढचं रोखायचं असेल तर नसता जर मराठ्यांनी निवडणुकीत पाय ठेवला खलास. मी सांगतो देवेंद्र फडणवीस डाव पळून देत नाही. हा मराठा समाज आणि मनोज जरांगे सुद्धा तुम्हाला डाव पळून देणार नाही. पण कार्यक्रमच खलास. राजकारणातून तुम्हाला कधीच ठेवणार नाहीत आम्ही कुठंच. आणखी त्या 2-4 त्यांना मागण्या दिलेल्या. आपण शिंदे समितीची मुदतवाढ दिली. त्या शिंदे समितीनं उद्या सकाळपासून काम सुरू करायची. त्याची अंमलबजावणी करून त्याला आदेश द्या. रेकॉर्ड तपासायला सुरुवात करा. प्रत्येक गावागावात कॅम्प लावा. ज्या नोंदी निघाल्या त्या ग्रामपंचायतला चिटका.
कोणाकोणाच्या नोंदी सापडल्या गावकऱ्यांना कळू द्या. लोकांना माहितच नाही त्यांच्या नोंदी सापडलेल्या. देवस्थानचे रेकॉर्ड तपासले गेले नाहीत. प्रत्येक विभागाला पुरा अभिलेख म्हणून एक तिथं प्रचंड मोठा रेकॉर्ड आहे, तो तपासलेला नाही. आणखी सुद्धा ग्रामपंचायतला रेकॉर्ड आहे, पोलीस पाटलाकडे, शिक्षण विभागाकडे, कारागृहात सुद्धा रेकॉर्ड आहे, तो तपासलेला नाही. तुम्ही हे सगळे रेकॉर्ड तपासा. आता नवीन 37 नंबर मध्ये जशा 34 गाव नमुना नंबर मध्ये सापडत होत्या, त्याच्या 36 आणि 37 मध्ये सुद्धा सापडायला लागल्या. जन्म मृत्यूच्या जन्म दाखल्यावरती सुद्धा नोंदी आहेत, त्या सुद्धा ग्राह्य धरा. तुम्ही त्या ग्राह्य धरत नाहीत. व्हॅलिडिटी तात्काळ द्या. तुम्ही व्हॅलिडिटी थांबवली. आणखी महत्वाची मागणी सांगतो. जसं ECBC ला तुम्ही 6 महिन्याची व्हॅलिडिटी दिली मुदतवाढ वाढून, तसेच कुणबीला सुद्धा 6 महिन्याची व्हॅलिडिटीची मुदतवाढ वाढून द्या. ऑप्शन 3 ठेवा, ते उद्यापासून खुले करा. EWS, ACBC आणि कुणबी म्हणजे OBC, तिन्हीतलं एक कोणताही विद्यार्थी घे, तीनही ऑप्शन खुले ठेवा. त्यानंतरची मागणी किती नंबरची बघा. त्यानंतरची मागणी ECBC आरक्षण सुरू करायच्या अगोदर 10% देण्याच्या अगोदर ज्यांनी EWS मधून अर्ज केलेले, तो एकही विद्यार्थ्याचा अर्ज रद्द करू नका. शैक्षणिक असेल किंवा नोकरीतला असेल, तो कोणताही असेल, तो रद्द करायचा नाही. कारण त्यांनी आरक्षण नव्हतं त्याच्या अगोदर EWS मधून फॉर्म भरलेले नसता. याचे परिणाम तुम्हाला पुढच्या काळात भोगावे लागणार आहे, तुम्ही आणखी जर हसण्यावर नेलं तर. ज्या आम्ही तुम्हाला कागदावरती काय लिहून दिलेल्या आहेत, त्याही सगळ्या मागण्या तुम्ही घ्या. शेतकऱ्यांचा विषय असेल, शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा असेल, सगळे विषय घेऊन टाका आणि तुम्ही यातून फडणवीस साहेब मार्ग काढा. तुम्ही तात्पुरतं द्यायच्या भानगडीत पडू नका. आणि समाजाला जाहीर सांगतो, यांनी किती तात्पुरतं दिलं तरी यांची काय जागिरी विकून दिलेली नाही. यांनी ते आपलं जे बिनधास्त घ्या. चांगली योजना आहे म्हणून घ्या. मत मात्र मराठ्यांचं यावेळेस वायाला जाता कामा नये. एका पण यावेळेस मराठ्यांनी 100% मतदान करायचं. 100%. एकही टक्का मराठ्यांचा वायाला जाता कामा नये. यावेळेस 100% मतदान करायचं आणि एक शिक्का चालायचा. जर गरीब मराठ्यावर दबाव आणला मराठ्याच्या राजकीय नेत्यानं किंवा OBCच्या राजकीय नेत्यानं, गरीब भेट असतो त्या सगळं झेंडा. पण मतदानाच्या दिवशी पार्ले बिस्किटाच्या आत गेले, त्याचा कार्यक्रमच लावला म्हणून समजायचा. खानदानी मराठ्यांनी तेच करा. जातवान मराठ्यांनी, खानदानी मराठ्यांनी जात विकू नका. स्वतःचे लेकरं जातीच्या बाजूने उभा राहा. जातीला हरवून देऊ नका. जर ठरलं तर जातीला हरवून देऊ नका. एक शिक्का चला. नोकरदार मराठी नोकरी जरी तिकडे आला का फुकट नोकरी लावली तिने, आपला पैसे घेतले तिने हाताळतो, घेतले का नाही. तेव्हा का आपण त्याचं काम करतोय का? फुकट पगार देतं काय आपल्याला? आता नवीन टप्पू ठेवला देईल. एक गावातून 20 पोरं नोकरी घेत ठेवली महाराष्ट्रात. पगार नाही काही लग्न व्हायला दिसत. नुसतं साहेब झाला. काय साहेब झाला? काठी त्याच्या हातात दिली ती कारखाने पुढे उभा आहे. कुणी शाळा कलरकच केला म्हणते. शिकल्या नसून कलरक केलेला. त्याला प्याडच सापडा ना त्याचा. ही कोणती पद्धती? ही कोणती नोकरी तुझी? कव्हर निवडणूक पोचतात दिले घरी काढून. सावध व्हा मराठी, सावध. आता नोकऱ्याला लावणार ते सगळे. सरकार बी आता जनते योजना देणार आहे. लाडकी बहीण योजना एकदम चांगली. आपले पैसे ते काना कर घ्या. कामाला येते आपल्याला पुढं. गरजेचे जात मोठी करायची, जातीचे पोरं मोठी करायचे. आणि बहिणीला बी घ्या, भाऊजीला भेटा त्याच्यावर. बहिणी सांगायचं दाजी मिळवण्या करतोय. तुम्हाला भाऊ काय ऐकत नाही. लाडाचा भाऊ पण लय शान आहे तो दाजीलाच नीट होतो. दाजी बहिणीला सगळ्या सांगतो महाराष्ट्रात. दाजी फक्त एकदा त्याच्यावर गेला. दाजीने एकदा का रूम नाही घेतलं रे बाबा, कर्जमुक्ती झालीच म्हणून समजायचं. आपलं एक एक काम करून घ्या. एकदा भाचा भेडा आरक्षण म्हणून एकीकडून आरक्षण होईल, एकीकडून कर्जमुक्ती होईल. आपल्या डाव आपण समजून घ्या. त्यांच्या डाव साठी लग्न केली. हा काय म्हणता
साथ दिला का नाही? कोणचा माहित नाही, तुम्हीच सांगा. तुला काय बशीला म्हणत असत, तुला काय बशीला तिला तू सांग ना. तो आहे का आला सगळं तूच सांग. सगळी तू होती एकटेच. आम्ही आहे आलो जाता जात नाहीत माघारी. मग जेव्हा तू कटाळशील तेव्हा आम्ही कटाळतो. तुम्ही राईट भेटलात मला आणि मी राईट भेटलो तुम्हाला. असा नेताना असं कार्यक्रम झालं ना पक्के आपण विचारत नका तुम्ही सगळा महाराष्ट्र का लागला आपल्या दोघा. आपलेच म्हणतात कार्यकर्ता गेलेले तर नेता गेलेला त्यांच्यापेक्षा नाही गेलेले एकत्र काय करायला मग आपण. चांगले तर आमच्या वाट्याला नाही चांगले सगळे नेत्याने वाटून घेतले. म्हणतात मग आता काय करू मी म्हणतो आई भाऊ गेलेलो मी आता काय करतो. कार्यकर्ते तुम्ही नंबर माया पुढचे तुम्ही तुम्हाला जर म्हणलं उठायचंच नाही हलतच नाही म्हणजे पक्के यालाच म्हणते ते जीव. काय करायचं हुशाराचं भिशाराचं आपण जाणार खरे. त्यांनी काय साधीला सांगतो तुम्हाला आपल्या लेड्यात काढून. त्यांना सत्तेत जायचं होतं. शिवसेनेचा राष्ट्रवादीची चार पटत होता यातला पटवून आणि आपण कुठे त्यांना दोघाली एकमेकाला यांच्यासाठी. दुश्मन कोण झालं आपण. ताटात कोण द्यावं लागली झोरडं पाहिजे धरून. हुशार म्हणतात की भाजपचा राष्ट्रवादीची चार पटत होता काँग्रेसचा झाला ना. पंचायतचे सगळे एका जागेवर पंचायत हातन गुडघे सगळे एकत्र आले का नाही. कोण कोणाला आयुर्वेदिक औषध देते गोळ्या देते मिळत नाही. खोट घे आणि आपण दुश्मनी केली ती. आता आपण म्हणलो तेव्हा नेताला नालाय घे म्हणून याला निवडून द्या. दुसऱ्यापर्यंत म्हणलो याला नालाय घे आता त्याला निवडून द्यायचं. आपण ठीक घेतले राहू आणि ते दोघं एकत्र बसले. आता काय करायचं कसं जगायचं रे. अरे न पटणारे लोक सत्तेत आले. भारतात असं कधी झालं का? 2.5 वर्षात 5 वर्षात सगळे पक्ष सत्तेत आले. कधी घडलं का? 75 वर्षात 2.5 वर्षात ती तिघ आले वाटण्या केल्यासारख्या. 2.5 वर्षात ही आले. मग काय जस काय पहिले ते आधी वागताना सावध राहायचे वागल्यासारखे वागले. सावध राहायचे भाऊ भाऊ कुठाकुठी. नंतर तर एकाच मौज भाऊ झाली सखी. याचं कसं का नातं बदललंय करा ते. चाबरे जाऊन लोक ती तुम्हाला खोटं नाही सांगत नाही. चाबरे लोक आहे ते. यांच्या नादी लागू नका. एका रात्रीत एक होते आपला मुक्ता पडीते. आपणच सावध होणं गरजेचं आहे. कधी न एक होणारे लोक हे एकत्र व्हायला लागले. तुमचं आमचं काही झालेलं नाही. मग आपण तर काय बंद कापलेलं नाही एकमेकाचे. आपण का नाही एकत्र राहिलं पाहिजे. अहो विचित्र लोक आहे ते. कधी न येणारे एकत्र आले ते. आता त्यांनी 1500 रुपये तुमच्याकडून वसूल केले. दुसरं सांगतोय केले का? कवा कशी? तसं नाही तसं नाही. दुसरं सांगा त्या पुढं उरगडे सगळं नाही तर म्हणा तू काय आलं. बघा त्यांनी 1500 दिले की नाही आपल्याला. आता बघा कशी वसूल केली त्यांनी. तुम्हाला 1500 रुपये आले तुमच्या घरात 6 मताने. 6 मताने मतदानाच्या दिवशी तुम्ही 6 जण मतदार जाणार का नाही जाणार? 500 रुपये रोज आहे माणसाला. किती झाले? तोट्यात किती येत तुम्ही? 15 मध्ये देवेंद्र फडणवीस फुकट नाही दिले भाऊ त्यांनी. त्यांनी लगेच वसूल केले. दिवसभर तुम्हाला लाईन तो भरा नाही तिथं. मतदान करून घेणे पिटले त्यांचे पैसे. त्याला काय देणे का नाही बाकीचं. इतकं डोकेबाजी दे सोपे नाही दे. यांना वाजतात मी जे खोटं नाही सांगत तुम्हाला. पाटणं थोपलं घेत तुम्ही फक्त एक फुटून देऊ नका. यांना असं कार्यक्रम लावतो यांना 100% घरी घरी इकायला लावते. 5 रुपयात हर एक माल यांजवळ भेटणार. केवढ्याला कोणचा घ्या 5 रुपये. तुम्ही फक्त पक्के राहा. हे मग काहीच करू शकत नाही. तुम्हाला सांगतो माझ्या काहीच नाही. खरं सांगतो मला काहीच नाही. तुम्हाला वाटत असेल गाडी गोडी मुकली नाही. कुणी बस म्हणतं माझ्या गाडी. कुणी बस म्हणतं माझ्या गाडी. त्यामुळे ती माही नाही आपल्याजवळ. बाकी काही नाही. काय काय टाकीन मला मध्ये देऊ काय करीत माहिती. मी मध्ये सभा घेतो तुम्ही काळजी करू नका. बाहेर कॅसिटी पाठवतो तुम्हाला वाटणार. काही अडचण नाही. तुम्ही फक्त मायबापाची भूमिका निभा. तळतळ आपल्या लेकराची वाया जाऊन देऊ नका. मराठीच
आपल्या लेकराला आपल्याला मोठं करायचं. आपल्या बोलता बोलता आपल्यात मन येईल. गरीब गरीब होत चालला, श्रीमंत श्रीमंत होत चालला, म्हणतो का नाही? आणि हे श्रीमंत नेता आपल्याला मोठं होऊन देत नाही, आरक्षण मिळून देत नाही. आणि मतदान कोणाला करता तुम्ही? कसं काय मोठं होऊन देणार तुम्हाला? हा, तुम्हीच म्हणता गरीब गरीब होत चालला, श्रीमंत श्रीमंत होत चालला. गरीबाने त्याला मतदान केल्यावर तेव्हा कसा मोठा होऊन देत तुम्हाला? शेतकरी मोठा करायचा असला तर शेतकऱ्यालाच याच्यात उतरावं लागणार आहे. मराठ्याला धनगराला मोठं करायचं असेल तर गरीबालाच याच्यात उतरावं लागणार आहे. 18 पगड जातीच्या गोरगरीब ओबीसीलाच याच्यात उतरावं लागणार आहे तर मोठं होणार आहे. असं होत नाही. सरकारला आजच्या बैठकीच्या माध्यमातून आपण सगळ्या मागण्या सांगितल्यात, आपण त्यांना लिहून सुद्धा दिल्यात. त्यांनी 29 तारखेच्या आत त्या सोडायच्या. कारण आपण आता थांबू शकत नाही. कारण आपल्या लागलेल्या आता बैठक मतदारसंघ तालुका निहाय सगळीकडे घोंगडी बैठक आपण त्या कामात गुंतणार आहे. सरकारला एवढी संधी की त्यांनी आपल्या पुढच्या 29 तारखेपर्यंत सगळ्या मागण्या सोडायच्या. आपण हटणार नाहीत. आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. आतापर्यंतचा झालेलं पुरं यश, मिळालेलं जेवढं यश आहे हे सगळं माझ्या समाजाच्या पायावरती हे सगळं श्रेय मराठ्यांचं. हे सगळं श्रेय आपण मराठ्यांना दिले की एकजूट झाली, की मराठ्यांच्या एकजुटीमुळे झाली. फक्त शेवटची माझी एकच अपेक्षा आहे, प्रश्न सुटतेत, प्रश्न सोडवणं काय अवघड नाही. फक्त तुम्ही असेच एकजूट काय पिढ्या ना पिढ्याला अनेक प्रश्न आपल्याला सोडवायचे, ही एकच आहे. एकजूट या राजकारणासाठी फुटून देऊ नका काही झालं तरी. आणि एक शेवटचं आपल्याला आरपारचं एक उपोषण 29 सप्टेंबरला करायचं. कायमचं पुरं राज्यभर करायचं. असं करून यांची मस्ती मगरुरी कमी होईल, समजून घ्या. कारण हे शांततेच्या आंदोलनाला सगळ्यात जास्त भेटेल. शांततेच्या आंदोलनाला ते भेटेल, रस्त्यावरच्या आंदोलनाला भेट नाही. आपल्याला काय म्हणजे शेवट सांगून 29 सप्टेंबरला आरपारचं आंदोलन एक केलं तर चालतंय. काही केलं ना, 19 आपण पुरा महाराष्ट्र इथं बसला, पुरा महाराष्ट्र इथं बसला. काय नाही जगून काय उपयोग नाही हो. आपण हे उपोषण एकदा 29 सप्टेंबरचं टाकतील आपण. तुम्ही पुरा महाराष्ट्र इथं बसला. तुम्ही सगळे या, तुम्ही सगळे या. हे आंदोलनाला एवढे भेटेल, भेटेल पुन्हा घ्यायचा तुम्ही. तुझ्या मला हट्ट नाही. मला वाटतं का कारण याच्याशिवाय हे थांबायला येत नाही. ऐका तुम्ही तुम्ही आता ऐका. हे तर पाणी चालणार निवडणुकीला पाडणार आपण फक्त माझी हे सगळे भेटेल. ऐका तुम्ही. मला कळतळा वाटतं का तुम्हाला? मला तो कळतळा वाटतं ना. मी इथं शब्द दिला होता की मी मरण प्रमाण हटणार नाही. कुठं फाटल फाटल फाट्यावर अगोदर समाजाला शब्द दिला होता. त्याला 1 वर्ष आता पुरे होते.
आपल्याला आपल्या जातीला आरक्षण द्यायचं राहिले. माझ्या मनात ती खंत आहे की आपण उपोषणापासून हटलोय, समाजाला मिळून द्यायचं. मला त्या शब्दापासून मागं सरकायचं नाही. मागं सरकू नका, मागं सरकू नका, मागं सरकू नका तुम्ही.